मग त्याच्या हिशोबाने आम्ही विचार केला, की अरे असं काहीतरी केलं तर आपण काहीतरी बरं होईल. पण तरीसुद्धा उभा भारत, आडवा भारत आणि जो कोस्टल भारत आहे, या 3 मोठ्या राईड आहे माझ्या. आणि तुम्हाला विश्वास वाटायला पाहिजे कारण मी सांगतोय, की मी ती 105 किलोमीटरची टेस्ट राईड घेतली. अशी जनरली कोणाला देत नाहीत किंवा कोणी घेत नाही. म्हणजे 16 तासात किंवा 17 तासात मी 950 किलोमीटर चालवलं आहे. आपला उद्देश काय आहे तो महत्त्वाचा असतो एंट्री करताना. तुमच्या मनात नाही भावून देवा मला पाव असं नको व्हायला. फक्त माझ्याकडे बघत होती. मी तिला म्हटलं, "नहाने के लिए गरम पानी मिलेगा क्या?" ती एवढंच म्हटली असे थोडे रागाने, "मरना है क्या?" मला लाल चंदनाचं लाकूड शोधायचं होतं. लाल चंदनाचं लाकूड हे फार रेअर आहे. मग मी त्यांना त्यांच्या टोनमध्ये विचारलं, "अण्णा पांडिचेरी." असं म्हणाले, की मग त्यांनी आम्हाला सांगितलं, "इकडं जा, तिकडं जा." तर मला हे सांगायचं होतं, की म्हणजे आईवडिलांची ऋण आणि ते 18 नोव्हेंबरच्या दिवशी झालेली आमची तिथे कंप्लीट झालेली आमची टूर, ही माझ्यासाठी आमचा एक आनंदाचा ठेवा आहे. नमस्कार. उन्हाळ भटकंती प्रस्तुत उन्हाळ ट्रॅव्हल गप्पा आणि गोष्टीच्या ह्या पॉडकास्टमध्ये तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आजच्या ह्या पॉडकास्टला खास वक्ते लाभलेले आहेत श्री प्रवीण श्रीसुंदर सर. सर नमस्कार. नमस्कार. सरांनी भटकंती केलेली आहे, पण ती भटकंती संपूर्ण भारताची उभी आणि आडवी अशी भटकंती केलेली आहे. ते सुद्धा त्यांच्या महिंद्रा बोलेरो ह्या वाहनाने स्वतः ड्राईव्ह करून. खूप सारा अनुभव त्यांचा भटकंतीच्या पाठीमागे आहे. तर त्या संदर्भातच आपण आज चर्चा करणार आहोत. सर तुम्ही भारतभर भ्रमण केलं, तर ह्या भ्रमण करण्यास आत्ता आपल्याला दिसतं की तुम्ही उभा आडवा भारत फिरलाय, पण ह्याची सुरुवात कुठून तरी एक झाली असेल. तसं म्हणायला गेलं तर पहिली गोष्ट तर मी मूळचा पुणेकर. पुणेकर म्हणजे भटकंतीमध्ये खास लोक असतात ते म्हणजे कारण आपल्याकडे गड किल्ले पुष्कळ आहेत. सुरुवात केली ती सिंहगडावर जाऊन, कारण मी तेव्हा मला वाटतं 17-18 वर्षाचा असेल. आणि जसं वेळ पुढं गेला तसं मग सायकलवरून आम्ही फिरलो. नंतर मोटरसायकलवरून आम्ही फिरलो. आणि मग लग्न झाल्यानंतर आम्ही दोघंजणं जे पुणे जिल्हा किंवा पश्चिम महाराष्ट्रात जे शक्य आहे एका दिवसात, कारण त्यावेळेस मुलं लहान होती किंवा काही गोष्टी. आणि मी असं ठरवलं होतं की मी 40व्या वर्षी 4 चाकी घेणारच. आणि मी पहिले एक मारुती 800 सेकंड हँड घेतली मी तेव्हा. आणि मग त्याच्यातून मी पश्चिम महाराष्ट्रात आणि साऊथ इंडिया, दक्षिण भारतामध्ये गेलो. पण त्यावेळेस फोटोग्राफीचं एवढं फॅड नव्हतं, सोशल मीडियाही नव्हता, मोबाईल्स तर अजिबातच नव्हते, होते ते लँडलाईन्स होते. आणि मॅप्स ही फार रेअर बाब होती. अर्थात ते मी दौरे केले ते फार म्हणजे कमी काळासाठी केले, 3-4 वेळेस आम्ही गेलो असेल. तर माझा मुलगा करोनाच्या आधी 2 आठवडे न्यूझीलंडमध्ये गेला आणि सूनबाई आमच्या, आणि तिकडे लॉकडाऊन चालू झाला. अख्ख्या जगात लॉकडाऊन झाला आणि ते तिकडेच अडकून बसले. आणि ते जवळजवळ 1.5 वर्ष तिकडेच अडकले. मग 6 महिन्यांनी त्यांनी काय केलं की आता काय करायचं म्हणून 6 महिन्यांनी तिकडचा इंटरनल लॉकडाऊन जेव्हा रिलीज झाला तेव्हा त्यांनी तिकडे एक SUV खरेदी केली आणि अख्खा न्यूझीलंड त्यांनी पालथा घातला. तर मग ते इकडं आले, सगळं बाकी स्थिर स्थावर झाल्यानंतर माझा प्लॅन होताच. मग त्याच्या हिशोबाने आम्ही विचार केला की अरे असं काहीतरी केलं तर आपण काहीतरी बरं होईल. पण तरीसुद्धा उभा भारत, आडवा भारत आणि जो कोस्टल भारत आहे, या 3 मोठ्या राईड आहे माझ्या. म्हणजे ॲक्च्युली मी दक्षिण भारतात 5 वेळा गेलो आणि बाकीच्या ठिकाणी बाकीच्या राज्यात पण पुष्कळ वेळा गेलो. पण ह्या 3 राईड माझ्या सगळ्यात मोठ्या होत्या. आणि या छोट्या राईड छोट्या गाडीमध्ये झाल्यानंतर मग आम्ही विचार केला की आता एखादी मोठी राईड करावी आता. कारण एक माझ्याकडे मॅप माझ्या पाहण्यात आला की जो दक्षिण आफ्रिकेपासून रशियापर्यंत एक रोड आहे की त्या रोडवर तुम्ही बाय रोड प्रवास करू शकता. तो एक मोठा रोड आहे, 22,000 किलोमीटरचा तो रोड आहे. तर मग तोपर्यंतही काय असं डोक्यात आलं नव्हतं, पण असं काहीतरी माझं असं डोक्यात कुरकुर. मी थोडासा लोक मला थोडासा म्हणजे जादा विचार करणं किंवा थोडा विक्षिप्त समजतात. आणि आपण म्हणतो ना वेळ घेतो आपण, तर तसं मला एखादी गोष्ट वाटली ना तर मी 100% करतो. त्याच्यात मी 99 वेळा सक्सेस होतो. काही गोष्टी म्हणतो मी नाही होत. तर मी असं विचार केला की नाही, मला हे केलं पाहिजे. आणि मग मी तशीच प्रकारे मी तयारी केली थोडीशी. या तुमच्या सगळ्या प्रवासात तुमचे 2 मुख्य साथीदार होते. एक तर तुमची अर्धांगिनी, त्यांच्याविषयी आपण थोड्या वेळाने बोलू. सगळ्यात पहिलं जे आहे तुमचं वाहन महिंद्रा बोलेरो. तर महिंद्रा बोलेरोच ह्या प्रवासासाठी का निवडली?
काही जवळच्या राज्यांमध्ये आणि महत्त्वाचं म्हणजे केरळमध्ये ज्या टूर्स केल्या त्या मी नंतर वॅगनार घेतली. ते मारुती 800 नंतर दिली आणि मी वॅगनार घेतली. आणि त्या वॅगनारमध्ये मी जेव्हा केरळमध्ये गेलो तेव्हा मला जाणवलं की ही गाडी आपण जर बाहेर जायचं ठरवलं तर ही गाडी त्या स्पीडला कम्पेअर नाही तिचं. साधारणतः एका डिसेंबरमध्ये 22मध्ये मी ती बोलेरो बुक केली. त्यांनी सांगितलं की 8 दिवसात गाडी येईल. पण 8 दिवसात ती गाडी काय आली नाही, कारण करोना काळ झाल्यानंतर त्याच्या कंडेन्सरचा काही प्रॉब्लेम झाला होता. मग मी त्याच्यावरती ट्विट केलं महिंद्रा सरांना की सर मला तर असं असं हे करायचं नाही, मी गाडी बुक केली, माझी काही गाडी येत नाही. आणि ह्या लोकांनी पण थोडा वाद घातला की ते असं होईल तसं होईल किंवा तुम्हाला आता पैसे वाढलेले द्यावे लागतील, जानेवारीत पैसे वाढतील 75,000 रुपये. तर मी म्हणालो शक्य नाही, कारण मी 100% पेमेंट केलेले आणि तुम्ही ती गाडी मला वेळेत दिली नाही, ही तुमची चूक आहे. पण मी ट्विट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला एक कॉल आला की ते महाराष्ट्राचे एरिया मॅनेजर होते. तर ते म्हणाले की तुम्ही असं असं ट्विट केलं तर तुम्हाला तुमच्याशी बोलायला सांगितलं आहे म्हणून. तर मी म्हणालो हो मी केलं असं असं, काय प्रॉब्लेम आहे. म्हटलं हा प्रॉब्लेम आहे, मी पैसे दिलेले आहेत, 7 दिवसात गाडी मिळाली नाही, हा तुमचा दोष आहे आणि ते मला आता एक्स्ट्रा पैसे पण मागतात, तुम्ही देणार नाही, मी कंझ्युमर. मग ते म्हणाले ठीक आहे, एक 10 मिनटं वेळ द्या मला. आणि 10 मिनटांनी खरंच त्यांचा फोन आला, खरोखरीच फोन आला की नाही ते तुमचं मॅटर सेटल केलेलं आहे आणि तुम्हाला आम्ही ती गाडी देतो म्हणून. आणि बोलेरो घेताना मला ॲक्च्युली त्यांनी टेस्ट राईड सांगितलं होतं की तुम्ही टेस्ट राईड घेऊ शकता. तर मी जनरली कसं एक 7-8 किलोमीटर चालवतो आपण असं, आणि मी म्हणालो की नाही माझा प्लॅन असा आहे. मला भारतात तर त्यांना खोटं वाटलं की हा मनुष्य एक तर एजड वाटतो एवढा आणि हा म्हणतो आहे की मी भारतामध्ये फिरणार आहे. पण तरीसुद्धा मी त्यांनी इन्सिस्ट केलं. मग त्यांनी परवानगी घेतली खास, कारण त्या गाडीला ट्रॅकर लावलेला असतो की गाडी कुठे गेली. आणि तुम्हाला विश्वास वाटायला पाहिजे, कारण मी सांगतो आहे की मी ती 105 किलोमीटरची टेस्ट राईड घेतली. अशी जनरली कोणाला देत नाहीत किंवा कोणी घेत नाही. मग मला म्हणाले असं का, तर मी म्हटलं की माझा प्लॅन जो आहे की मला लडाखला जायचं आहे, मला अरुणाचलला जायचं आहे, मला इकडे जायचं आहे, तर ही गाडी जर लोहगडचा घाट चढली तर मी ही गाडी वर गेलं की तुम्हाला मी चेक देतो. मग त्यांनी ते ॲग्री केलं. मग ती गाडी गेलं, मी लोहगडचा घाट चढली गाडी, ती मीच स्वतः चालवली तिथपासून. आणि मग तिथे गेल्यानंतर ते झालं. मग ती नंतर मग मी ते पूर्ण बाकीचं केलं ना. ही जी स्टोरी झाली नंतरची की डिले होत झाला ही त्याच्यानंतरची आहे. पण चूज करताना मी ह्याच्यासाठीच बोलेरो घेतली की मी त्याच्या आधी मी थार चालवली, मी इको चालवली, मी गुरखा चालवली, टेम्पो ट्रॅक्स पण चालवली. ह्या गाड्यांचे मी टेस्ट राईड घेतले पहिले. क्रेटा चालवली की ह्या गाड्यांची मी टेस्ट राईड घेतली पहिली तिथे. आणि नंतर डिसाईड केलं की गाडी म्हणजे काही लोक जर जे ऐकतील ते म्हणतील मी बोलेरोच का घेतली, तर बोलेरोची जी सिटिंग ड्रायव्हिंग सीट आहे ती अशी कम्फर्टेबल आहे, तुम्ही असं बसू शकता त्याच्यावरती. बाकी तर तसा काय प्रॉब्लेम आजपर्यंत मला बोलेरोने दिला आहे. म्हणजे पुष्कळ लोक, आता कसं आहे की सगळेजणच लग्न करतात पण सगळे सुखी नसतात काहीतरी होतच, तसं ते बोलेरो पण एखाद्याची बिघडू शकते. या गाडीमध्ये प्रवासासाठी निघताना या गाडीमध्ये तुम्ही स्वतः काही चेंजेस केले का? नाही, काहीच नाही चेंजेस केल्या. म्हणजे अगदी किरकोळ जे रुटीन चेंजेस आहेत तेवढेच असतील, की म्हणजे काय डिझाईन मेकॅनिक्स किंवा काहीही बदल केला नाही मी त्याच्यात. जे काय म्हणजे ॲक्सेसरीज लावता, डॅशकॅम बरोबर बोललात तुम्ही. डॅशकॅम म्हणजे मागच्या काही प्रवासांमध्ये मला असं लक्षात आलं की डॅशकॅम इज मस्ट, कारण पुढं काही घटना घडतात तर त्या 100% रेकॉर्ड होतात. आणि माझा डॅशकॅम इतका चांगला येतो की त्याचं रेकॉर्डिंग इतकं चांगलं होतं की बाकीच्या कॅमेऱ्याने करायची गरज पडत नाही, इतका चांगला आहे तो. तर डॅशकॅम म्हणजे ज्यांना मी तर ॲडवाईस करेल की डॅशकॅम लोकल गाडीला सुद्धा सिटीमध्ये सुद्धा लावला पाहिजे तुम्ही. आणि तो लावलेला आहे. आणि बाकी गाणी वगैरे आपली आवडीची? तुम्हाला आश्चर्य वाटेल, गाडी चालवताना मी कुठलीही गाणी ऐकत नाही. म्हणजे पुष्कळ लोक असं म्हणतात की गाणी ऐकली तर आम्हाला गाडी चालवता येते, पण मी गाडी बंद असताना मी गाडी चालवू शकतो. त्याला कारण असं आहे की एक तर माझं लक्ष पूर्णपणे समोर राहतं, आणि दुसरी गोष्ट बाहेरचं जे नेचर आहे ते मला बघायला आवडतं, आणि त्याने मला अजिबात झोप येत नाही. ही जी भटकंती तुम्ही करता, तर त्या भटकंतीसाठी तुम्ही अशी कोणती विशेष तयारी करता का? पहिले तर मी मेडिकल करून घेतो माझी, असं कुठं जायचं असेल तर, की विदिन सगळ्या लिमिट्समध्ये आहेत का नाही. म्हणजे मी डॉक्टरचा ॲडवाईस घेतो. तुम्ही हसाल कदाचित, पण मी माझे दातसुद्धा जाऊन दाखवतो डॉक्टरांना की मला काय 2 महिन्यांनी त्रास होईल का, काही कीड आहे का. कारण बाहेर गेल्यानंतर जर तुम्हाला हे त्रास झाले
तर तुम्हाला मग तिथे वैद्यकीय तर मदत मिळते, पण ती शोधणे, तिथे जाणे आणि त्यांची रिलायबिलिटी चेक करणे किंवा तिथं काय इन्फेक्शन असेल ते घेणे, या गोष्टी सगळ्या मी टाळतो. आणि माझी एक्सरसाइज तर ती चालू असते, कारण मी डोंगरावर चालायला जातो. मी पहिला ट्रेकिंग करत होतो. गाडीसाठी लागणारं सर्व सामान तर असतंच. त्याच्यामध्ये जे कूलंट ऑइल, दुसरं ऑइल, वायपर्स, एक 100 फुटी रशी आहे माझ्याकडं, ती घेऊन जातो. टोईंग रोप घेऊन जातो. एक पंक्चर काढायसाठीचं किट घेऊन जातो. हवाबाहेरचं मशीन घेऊन जातो. आणि वैयक्तिक सेफ्टीसाठी म्हणून जर तुम्ही म्हणताल, तर ॲक्च्युली तसा प्रसंग आत्तापर्यंत एकदाच आला. आणि या गोष्टी वापरायची वेळ जरी आली नाही, तरी त्या गोष्टी माझ्याकडे असतात. त्याला पण तुम्ही थोडासा हसा, मला आवडेल. ते तुम्ही जे स्प्रे वापरता, मस्टर्ड स्प्रे किंवा काय मिरची स्प्रे, ते मी 4 दारामध्ये 4 ठेवलेले आहेत. आणि मिरची पावडर असते माझ्याकडं. आणि मी काही 2-4 दगडं ठेवतो. काठी आहे माझ्याकडं, एक चाकू आहे. आता तुम्ही विचारताल की असं का? कारण जनरली आता तुम्ही टुरिस्ट म्हणून कुठंतरी गेलात, तरी ते सेफ्टी वातावरण असतं. तुम्ही एका गाडीने जाता, एका ठिकाणी जाता, तुम्ही 4 ठिकाणी बघता आणि तुम्ही परत येता. पण माझ्यावर अशी वेळ आलेली आहे की 300-300, 400 किलोमीटर माणूस नाही, घर नाही, झाड नाही, नुसताच रस्ता. पण काही राज्य अशा आहेत की तिथे तुम्हाला दगाफटका किंवा धोका होऊ शकतो. तसं 2 वेळा मी त्या प्रसंगातून गेलो. तर ह्या गोष्टी तर मी ठेवतो बरोबर. आणि कधी-कधी असं झालेलं आहे की आम्ही ड्रायव्हिंग करताना सकाळी समजा निघालो 6-7 वाजता, तर हॉटेलचा नाश्ता 8 वाजता असतो. आता तो नाश्ता जर घेतला 8 वाजता, तर 9 वाजणार निघायला. आणि तो ट्रॅव्हलिंगचा टाईम असतो सकाळचा, तो खूप चांगला आहे. आणि डेस्टिनेशन्स कसे असतात माझे, की आज 400 किलोमीटर जायचं किंवा आज 500 जायचं किंवा 600 जायचं. तसं मी मॅक्सिमम आत्तापर्यंत म्हणजे 16 तासात किंवा 17 तासात मी 950 किलोमीटर चालवलं आहे. असं बरंच वेळा झालं. कारण ते डेस्टिनेशन एकतर मध्ये कोणी नाही आहे, मग रात्र व्हायची वेळ आलेली किंवा सेफ्टी पाहिजे. मग पुढं चालवण्याशिवाय काय गत्यंतर नाहीत. कारण तुम्ही हायवेने जेव्हा प्रवास करता ना, तेव्हा हे ट्रकवाले वगैरे असतात, ते तुम्हाला संध्याकाळी किंवा रात्री खूप त्रास देतात. तर त्याच्यासाठी मग असं होतं की आम्ही निघाल्यानंतर कधी नाश्ता नाही केला, तर मी 6-6 तास आम्ही भुके असतो. पण अर्थात आमच्याकडं तुम्ही म्हटलात की तयारी काय करतात, तर आमच्याकडं सुकामेवा असतो, बिस्किट्स असतात. पाणी मी साधारणतः 20 लिटर गाडीत ठेवतो. तर या सगळ्या गोष्टी असतात आमच्याबरोबर. आणि महत्त्वाचं म्हणजे फळं असतात. जी दिसेल ती फळं आम्ही घेत जातो की ती पुढं पुरतील. आता केरळमध्ये गेलो तर आम्ही अर्धा केळीचा घड घेत होतो. मागं टांगून त्याला अडकवला की जसं जमल तसं तुम्ही खाऊ शकता. तुमचे खाण्याचे हाल साऊथ इंडियामध्ये नाही होत. तुमचे खाण्याचे हाल ईस्ट इंडिया म्हणजे पूर्व भारतात होतात आणि उत्तरेत थोडेसे होतात. तुम्ही या प्रवासादरम्यान एक म्हटलं की सेफ्टी रिलेटेड प्रश्न तयार झाला होता. तो किस्सा ऐकायला आवडेल आमच्या प्रेक्षकांना. बिहारमध्ये शेरशाह सुरीची कबर आहे तिथे, टूम्ब आहे मोठी. तर त्या टूम्बमध्ये आम्ही जेव्हा आम्ही गेलो बघायला, ती मोठं मॉन्युमेंट आहे ते. तर रस्त्यात पाटी दिसली म्हणून आम्ही तिकडे वळालो. आणि आम्ही गाडी वगैरे लावली तिकडे आणि सामान घेतलं आणि एंट्री करून आतमध्ये गेलो. त्या दिवशी 14 फेब्रुवारी होता. मला वाटतं 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे असतो ना. तर त्या दिवशी व्हॅलेंटाईन डे होता. मी आतमध्ये गेलो, छान वाटलं. तिकडं एक अशी बाल्कनी आहे, गॅलरी आहे. तर मी मिसेसला म्हटलं की तू तिकडे जा त्या बाल्कनीत, मी इकडून तुझा फोटो काढतो. आणि मग ती तिकडे चालत जात असताना त्याच्या आधी मी एक 2-3 फोटो इकडचे घे, तिकडचे घे म्हणून असं मी एम करून ते फोटो घेतले. साधारणतः 1 मिनिटभरात माझी बायको तिकडं पोचली पण नव्हती. 1 मिनिटभरात 2-3 असे दणकट मुलं, तुझ्यासारखे असे दणकट मुलं येऊन मला असे अक्षरशः माझ्या कॅमेऱ्याला टेकले. ते असे तोंडाला तोंड, पोटाला पोट, कॅमेऱ्याला म्हणजे त्यांच्या बिहारी भाषेत, क्या करताय तुम, क्यों फोटो निकाला, तुम लोग हमारा फोटो निकाल रहे. अरे मला एकदम 10 सेकंद मला काय कळलंच नाही. काय चाललंय, हे काय चाललंय, म्हणजे अचानक माझ्यावर असं काय झालं. त्याच्या मागं आणि 7-8 लोक आले आणि ते सगळे मिळून माझ्याशी वाद घालायला लागले. एकाने थोडासा धरायचा पण प्रयत्न केला मला, पण मी त्याला ऐकलो नाही. पहिली मी त्याला सांगितलं, पहिला प्रॉब्लेम काय झाला ते मला सांगा, काय तुमचं. नाही म्हणे, आज 14 फेब्रुवारी आहे, आज व्हॅलेंटाईन डे आहे. खाली जे जोडपे बसतात त्यांना आम्ही समजून सांगतोय की असं आज करायचं नाही, कारण ते काय तिकडं घटना झाली होती काश्मीरमध्ये, त्याच दिवशी झाली होती ना ती 14 फेब्रुवारीला, आणि तुम्ही आमचे फोटो काढताय.
ह्याचा आम्हाला विरोध ह्याच्यासाठी. मग तुम्ही कुठल्या चॅनलचे आहे, तुमचे कुठले बातमीदार आहात, काय काय करा. आणि हे सगळे ते लोक ऐकायलाच तयार नव्हते, 10 ते 12 लोक. आणि ही सगळी वरात आमची. मी म्हणालो तुम्ही एक काम करा, आणि नेमकं माझं आय कार्ड जे होतं ते बोलेरोत विसरलं. तर म्हटलं ठीक आहे, पण आपण ती कसं वयाच्या हिशोबाने आपण सिच्युएशन हँडल करू शकतो, डायरेक्ट कोणी मारत नाही. आणि मारलं तर माझी तयारी आहे. मी पण जुदोचा माझ्याकडे हे आहे. तर मग मी म्हणालो ठीक आहे, पोलीस आहेत तिथं गेटवर, तर आपण सगळेजण त्यांच्याकडे जाऊ आणि तुम्ही काय असेल तर त्यांच्याशी बोलतो मी. मग तिथे गेल्यानंतर मी फक्त ते जो PI बसला होता त्यांना मी आतमध्ये गेलो, असं कडकमध्ये म्हटलं जय हिंद मेजर. असं बघतो की असं एकदम असं कोण येऊन बोलला ना, एक तर आपण वेगळं दिसतो ना, स्थानिक दिसत नाही. तर मला त्या मुलांनी सांगितलं असं असं. मग तोपर्यंत मिसेसला सांगितलं. ती ॲक्च्युली तिथं वरेड झाली होती की मी गेलो कुठे. पण मग तिला कोणीतरी सांगितलं की ते वो आदमी थे ना, वो उनको लेके गए वहाँ पे. तर ती मग आली माझ्या मागे. मग तिला सांगितलं मी जाऊन माझं आय कार्ड घेऊन ये पहिलं. ते बोलत होते, तिने आय कार्ड आलं. तोपर्यंत मी यांच्याशी बोललो आणि मग मी म्हटलं ये मेरा आय कार्ड है, आप देखो करके. मग त्याला मी सांगितलं काय सिच्युएशन झाली. त्यांनी मग ते प्रकारे मी त्यांना बोलला, रागवला, त्यांना बाजूला घेतलं, काय शिव्या दिल्या त्यांना, ती गोष्ट वेगळी. पण आम्ही तिथून सही सलामत बाहेर आलो. अदरवाईज कदाचित मला माहीत नाही काय झालं असतं, कारण ते खूप व्हायलंट झाले होते ते. ह्या संपूर्ण प्रवासात जसं आपण पहिला तुमचा साथी आहे बोलेरो आणि दुसरे आहे तुमची अर्धांगिनी, तर त्यांचा स्वभाव, आता इतकी वर्ष तुमचा संसार आहेच, पण प्रवासामध्ये त्यांची साथ तुम्हाला कशी होती? साथ आहे, साथी आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे गंमत म्हणून सांगतो की आज मी जास्त तोंड उघडतो कारण ती इथं नाही आहे. पण ठीक आहे. ती ॲक्च्युली खूप धीराची बाई आहे. पुष्कळ ठिकाणी असं झाल्यानंतर होतं की आता एक 10 किलोमीटरच राहिले, 5 किलोमीटरच राहिले, पण तिथं आपल्याला जाता येत नाही कारण सिच्युएशन तशी नाही आहे की पाऊस पडतो आहे किंवा चिखल झाला आहे किंवा काय. तर ती म्हणते नाही नाही, आपण थांबू एक दिवस, आपण थोडा वेळ काढू, तासभर थांबू, पण आपण तिथे जाऊच, ती डेस्टिनेशन इथपर्यंत आलो आहे आपण, तर ते कंप्लीट करू. आणि पुष्कळ 2 वेळाच तरी असं महत्त्वाचं असं झालेलं आहे की आम्ही अरुणाचलमध्ये गेलो होतो. तर अरुणाचलमध्ये म्हणजे आम्ही तो पुण्यावरून प्रवास केला, तर पुण्यावरून अरुणाचलचं जे आम्हाला भारताचं पहिलं गाव जे गाठायचं होतं ते आमच्या घरापासून 3400 किलोमीटरवर आहे. 3400 किलोमीटर असं जायचं, 3400 किलोमीटर असं यायचं. तर आम्ही म्हणजे बिहारला मोठा हॉल्ट घेतला होता, कारण बिहारला पण खूप बघण्यासारखं आहे. तर आम्ही बिहारवरून जेव्हा अरुणाचलला जायला निघाला, तर आसाममध्ये सादिया इको कॅम्प म्हणून आहे, तिथं आम्ही हॉल्ट केला. आणि त्याच दिवशी रात्री प्रचंड पावसाला सुरुवात झाली. आणि त्या साईडचा म्हणजे डोंगराळ प्रदेशातला पाऊस म्हणजे अतिशय भयानक. मग आम्ही त्या स्थानिक जो माणूस होता त्याला मी विचारलं की पाऊस अजून किती दिवस चालेल असं तुम्ही फोरकास्ट बघता, कारण माझं नेटवर्क नव्हतं. तो मला कमीत कमी 4 दिवस हा पाऊस चालेल. आता मी म्हटलं 4 दिवस जर याच्याकडे आपण हॉल्ट केला तर आपलं बिल पण वाढेल, कारण 4-5 हजार रुपये त्याचं बिल होतं, मग अननेसेसरी. तर आम्ही विचार केला की एक दिवस तरीत आम्ही थांबलो, एक दिवस लोकल अरुणाचल फिरलो आम्ही. खूप छान आहे अरुणाचल. आम्ही ज्या जागी गेलो त्या जागी टुरिस्ट जात नाहीत, तिथं कोणी तुम्हाला नेत पण नाही, कारण त्या जागा गाडी कोणाची जर घेऊन जाण्याच्या दृष्टीने पण मेन सिटीजपासून फार लांब आहेत. मग आम्ही त्याला विचार केला की तुम्ही तिथे विचारा काय सिच्युएशन आहे. तो म्हटला नाही, तिकडं पण खूप पाऊस चालू आहे. त्यांनी कोणाला तरी विचारलं लोकल माणसाला. पण आम्ही विचार केला की आता आणि 280 किलोमीटर अजून जायचे फक्त, एवढं आलेलं आहे. 280 किलोमीटर गेलं तर आपण पहिल्या गावाला पोचतोय, आणि फक्त पाऊस आहे म्हणून 4 दिवस इथं थांबू शकत नाही. दुसरी गोष्ट, परत येऊ शकत नाही एवढा लांब, कारण ते हे होणार नाही. मग आम्ही तरी तिसऱ्या दिवशी आम्ही सकाळी निघालो पावसातच. आणि जसं सादिया इको कॅम्प सोडला आम्ही आणि अरुणाचलमध्ये एंट्री केली. ॲक्च्युली अरुणाचलमध्ये जायला मध्येच एक सांगतो की अरुणाचलमध्ये जायला ॲक्च्युली तुम्हाला इनर लाईन परमिट लागतं. ते मला घेता आलं नाही, कारण नेटवर्क मध्ये ते मला मुलांनी जे मेल केलं ते मला मिळालं नाही. पण मला खात्री होती, माझं जे आय कार्ड आहे, मी म्हणजे मिनिस्टर ऑफ डिफेन्समध्ये होतो, तर त्या आय कार्डनी मला एंट्री मिळेल तशी मला ती मिळाली आणि आम्ही पुढे गेलो. आणि
तो जो रस्ता आहे काहो गावाचा, साधारणतः सादिया इको कॅम्पपासून 280 किलोमीटरचा हा रस्ता. जनरली हा रस्ता 6 तासात कव्हर व्हायला पाहिजे, जर कंटिन्यू केलं तर 5 ते 6 तासात. पण तो दाखवत होता 10 तास. आणि 10 तास जर दाखवतं याचा अर्थ मला 12 तास लागणार पोहोचायला, हे निश्चित आहे. आणि तिथं तिनई म्हणून एक जागा आहे आणि ती एरिया सगळी आपल्या आर्मीवाल्यांनी भरून गेलेली आहे, म्हणजे सगळीकडे कॅम्प्स आहेत आर्मीचे. आणि रस्ता म्हणताल तर साधारणतः हा 10 फूट, त्याच्यापेक्षा मोठा रस्ता नाही. आणि इकडं मोठी नदी आणि एक 200-300 फूट खाली ती दरी. आणि तिथं गेल्यानंतर नेटवर्क गेलं आणि पाऊस तर कंटिन्यू चालू होता. आणि अरुणाचलची खासियत आहे की पाऊस पडायला लागला की दरडी पडतात. आणि तसे दरडी दिसायला सुरुवात झाली आम्हाला. आणि मग मध्ये एका ठिकाणी जरा मोठ्या दरडी पडल्या होत्या आणि दिसत होतं की आम्हाला ते दगड पडतायत. मागं घेतलं तरी प्रॉब्लेम, पुढं जायचा तरी प्रॉब्लेम. पण हिला म्हटलं, ती म्हणेल थांबा, पटकन उतरली, पटकन तिने ते मोठी मोठी दगड बाजूला केली. मी गाडी सोडू शकत नाही, गाडी सोडणं हे अशा परिस्थितीत चुकीचं आहे. तर ती म्हणाली पटकन मी गेले. आणि असाच प्रसंग पुढे गेल्यानंतर पण आला, जेव्हा आम्ही वॉलॉंगमध्ये हरवलो होतो. जर 30 किलोमीटर आम्ही भरकटलो, कारण तिकडे नेटवर्क नाही आहे. तिकडे नेटवर्क नाही. आणि चायना अकोपाडी तिबेटची जी बॉर्डर आहे, तर ते तर आम्ही दोन रस्ते होते, त्याच्यातून आम्ही 30 किलोमीटर जवळजवळ पडतो. तिथं पण असे दगड मोठे मोठे टाकले होते, तेही तिने बाजूला केले. तर तुम्ही म्हणालात की तिची साथ फक्त तेवढीच नाही आहे, पण आपलं जेवण खाण सांभाळणे, मध्ये मध्ये मला एक अर्धा तासाने पाणी देणे किंवा काहीतरी खा म्हणणे, किंवा ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. अदरवाईज माणसाला अशी एक प्रकारची गुंगी येते चालवताना. काही लोक म्हणतात ना हिप्नॉसिस वगैरे, किंवा तसं होऊ नये म्हणून. आणि ॲक्च्युली माझ्यापेक्षा तिचं काम कठीण जास्त आहे, कारण माझ्याकडे काहीतरी काम आहे. तर ती बाजूला बसून राहते 10-12 तास, 16 तास, 18 तास. ते फार ॲक्च्युली. झोपतात का त्या प्रवासात? नाही झोपत ते, नाही झोपत ते. मी तिला कितीही म्हटलं ना की तू मागे जाऊन झोप, नाही झोपत ती, कारण तिला माहिती आहे ती झोपली की मी पण झोपले. तर आणि आम्हाला जर कधी कसं असतं की माझा पहिला प्रवास सांगतो मी, ज्या दिवशी आम्ही फर्स्ट म्हणजे ह्या राईडला गेलो, की ह्या कसं मी 4 ब्रेकमध्ये केला, म्हणजे 4 साईडला मी 4 वेळेस गेलो, असं कंटिन्यू 2-2, 3-3 महिन्याच्या ब्रेकમાં. तर इथून मला वाटतं मी साधारणतः शिरवळच्या पुढं वगैरे गेलो असेल, 7-7:15 वाजले आणि मला झोप आली. गाडी चालवताना झोप आली म्हणजे तुम्हाला थांबणं गरजेचं आहे. हे म्हणजे कोणी ऐकतात त्यांनी हे करा, की तसंच चालू नका, कारण फार डेंजर आहे ते. आणि मी गाडी बाजूला घेतली आणि एक 20 मिनटं झोपलो. मी म्हणाल आपलं ट्रिप संपली इथं, कारण अशी जर झोप मला येत राहिली सारखी तर जायचं कसं पुढं. पण तसं नाही झालं, तसं होऊ पण नाही. सगळ्यांनी सांभाळावं तसं म्हणायला गेलं तर. आणि तो एक प्रॉब्लेम झाला होता की आम्ही दिल्लीवरून येताना एका ठिकाणी काही ड्रिंक्स घेतले होते बरोबर, आणि ते प्यायलं की मला 10-20 मिनिटांनी झोप यायची. असं 4 वेळा झाल्यानंतर मला कळालं की नाही, हे काहीतरी गडबड ड्रिंक आहे. तर ते लोक काहीतरी वेगळ्या प्रकारचं ड्रिंक घेतात तिकडे, त्याच्यामुळं ते चुकीने आम्ही घेतलं. त्या संपूर्ण प्रवासात तुम्हाला असं कोणतं ठिकाण आहे जे जास्त आवडलं, खूप जास्त आवडलं, आणि का? आवडलं तर मला सर्वच आवडलं, असं काय नाही. कारण पहिली गोष्ट तर आपला देश आहे. नावडत्यासारखं असं काही नाही आहे. आणि प्रत्येक गोष्ट जी नवीन बघतो ती आपल्याला वेगळी वाटते. तरी म्हणजे मला तर अरुणाचल जास्त आवडलं. अरुणाचल, मेघालय, म्हणजे नॉर्थ ईस्ट आहे ते जास्त बरं वाटलं मला. अर्थात अजून आमचा एम ह्यावेळचा हा जो फक्त इंडियाची उभी, आडवी आणि कोस्टल टूर करायचा हा आमचा एम असल्यामुळं आम्ही जी वाटेत किंवा जी 100 किलोमीटरच्या परिसरात जी ठिकाणं पाहण्यासारखी आहे तिथेच आम्ही गेलो. आणि म्हणजे अशी टुरिस्ट डेस्टिनेशन्सला आम्ही नाही गेलो, कारण तिथं म्हणजे एकतर वेळ नव्हता आणि ती टुरिस्ट डेस्टिनेशन्स बघायला मला आवडत नाही खरं सांगायचं तर. कारण मी वैयक्तिकरित्या मी टुरिस्ट नाही समजत, मी ट्रॅव्हलर समजतो. हां, कारण त्याच्यामध्ये फरक आहे की टुरिस्ट म्हणजे कसं, आता मी 2 वर्षांनी अजून मी जाईल टुरिस्ट म्हणून, पैसे देईल, ते दाखवतील, ती जागा बघून येईल. आणि मला ॲक्च्युली म्हणजे प्रत्येक स्टेटमधल्या लोकांना भेटायला आवडतं. मला कुठल्याही गावात जाऊन मी कुठल्याही घरासमोर थांबतो. भाषा येत नसेल तर आम्ही असाच संवाद साधतो. त्यांचं काय असेल तर मी त्यांना पैसे देऊन किंवा तसंच सुद्धा ते लोक आम्हाला चहा पाणी जेवणसुद्धा देतात.
आणि ज्यांना लिहिता वाचता येतं ते बघतात, अरे गाडीचा नंबर ये महाराष्ट्र का गाडी यहाँ पे क्या कर रहा है. तर ते लोक आम्हाला कौतुकाने येऊन भेटतात, विचारतात, नंबर देतात. अडचण आली तर आम्हाला कॉल करा असंही सांगतात. आणि प्रत्येक स्टेटमधलं जनरली मी जेवत नाही म्हणजे दुपारचं, कारण मला महत्त्वाचं म्हणजे माझं पोट खराब होईल याची भीती आहे. मी खाल्लं तर फक्त वरण आणि भात खातो आणि संध्याकाळी कुठं असेल तर. त्यामुळं प्रत्येक स्टेटमध्ये आम्ही जरी फिरलो तरी आम्ही तिथली सुद्धा स्पेशालिटी नाही जेवलो. म्हणजे आपण म्हणतो ना, केरळामध्ये जाऊन ऑथेंटिक केरला खाएंगे, तामिळनाडू में जाके ऑथेंटिक खाएंगे, नाही खाल्लं मी वरण भात आणि अंडं याच्याशिवाय दुसरं काही खाल्लं नाही. आणि आम्ही दोघंही तसंच करतो, कारण आम्हाला मोठी भीती आहे की ड्रायव्हिंग करताना जर पोटाचा प्रॉब्लेम झाला तर बाकीचं मॅनेज कसं करायचं. आणि खूप चांगली गोष्ट आहे की आम्हाला एवढ्या मोठ्या प्रवासामध्ये एकदाही तसं काही झालं नाही, कारण ह्या गोष्टी आम्ही सांभाळत गेलो म्हणून. आता तुम्ही चर्चा करताना असं आलं की गावकऱ्यांशी बऱ्याचशी चर्चा झाली. प्रवासात वेगवेगळे सांस्कृतिक बदल किंवा खाद्यपद्धतीचे बदल, वेशभूषेतले बदल. तर गावात गेल्यावर असा कुठला प्रसंग आला की तो खूप ऋणानुबंध जपणारा संबंध असा? कर्नाटकमधून कूर्गमधून येताना आम्ही कूर्गमध्ये तुम्ही गेलात कधी तर तुम्हाला असं वाटेल की मी कुठेतरी स्कॉटलंडमध्ये वगैरे आलो आहे. इतके छान घरं आहेत आणि वातावरण छान आहे, ग्रीनरी आहे, सर्व स्वच्छ आहे. आणि त्या घराचे प्रत्येक घराचे रंग वेगवेगळे आणि ब्राईट ब्रिलियंट आणि खूप छान आहेत, असे वेगवेगळे आहेत असं. तर मी 3 घरांजवळ थांबलो. येता येता लोक बाहेर दिसले म्हणून मग त्यांना सांगितलं की सर तुमचं घर खूप छान आहे, आम्हाला खूप आवडलं. मग त्यांनी आम्हाला आतमध्ये बोलवलं की या तुम्ही ट्रॅव्हल करताय, कारण गाडीचा नंबर बघितला की ते जाणवतं. आणि मग त्या एका घरामध्ये आम्हाला म्हणजे पाहुणचार खूप चांगला झाला आम्हाला. मी त्यांना म्हटलं की तुमचं काय असेल तर, नाही 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 तसं नाही म्हणे, हो तुम हमारा गेस्ट आहे, हमारा स्टेट का गेस्ट आहे. आणि मग 2-3 जे रस्त्यावरचे हॉटेल्स आहेत त्यांनी पण बघितलं का अरे MH14 का गाडी यहाँ पे क्या कर रहा है, अरे आदमी तो बुजुर्ग दिख रहे. अच्छा आपका ड्रायव्हर किधर आहे असं विचारतं, आपका ड्रायव्हर किधर आहे. मी म्हटलं ना हमारा ड्रायव्हर नाही, मैं ही चलाता हूँ. तसं ते असं म्हणजे थोडंसं आश्चर्यचकित होतात. पण त्याच्यामुळं आम्हाला बऱ्याच ठिकाणी फ्रीमध्ये त्यांनी ट्रीट केलं आणि काही ठिकाणी डिस्काउंटमध्ये ट्रीट केलं. आणि म्हणजे हे प्रेमाने करतात लोक. म्हणजे की मला आवडतं या गोष्टी. आणि जातो मी बाय रोड कशासाठी जातो की तुम्ही इथं बसणार आणि तुम्ही केरळला उतरणार, मध्ये काय हे तुम्हाला कळलं पाहिजे ना ॲक्च्युली. आणि मग आम्ही असं ट्रॅव्हल करताना आम्ही म्युझियम्स बघतो, आम्ही मंदिरं बघतो, आम्ही सिनेगॉग्स बघतो, आम्ही चर्चेस बघतो, आम्ही म्हणजे आम्हाला काय वाटलं की अरे काहीतरी वेगळं दिसतं की आम्ही तिकडे घुसतो. म्हणजे असं विचार करत नाही की आम्ही की पुढं दाखवतील का नाही. आम्हाला फक्त एकाच ठिकाणी रिफ्यूज केलं की नाही आम लोक नाही दिखा सकते, असं काय असेल ते XYZ कारण. पण आम्हाला मी यहुदी लोकांच्या त्या सिनेगॉग्समध्ये पण मला फ्री एंट्री आजसुद्धा. काय झालं की काही अभ्यास करताना मी सर्व धर्मग्रंथांचा रेफरन्स घेतो किंवा वाचतो मी. तर मी रोमन ट्रेडचा अभ्यास करतो म्हणजे असा. तर रोमन ट्रेड जेव्हा म्हणजे रोमन ग्रीक 2000 वर्षापूर्वी किंवा 3000 वर्षापूर्वी भारतामध्ये हे लोक व्यापारासाठी आले होते. तर त्याविषयी मी काहीतरी लिहिणार आहे भविष्यामध्ये. आणि माझी भटकंती ही जी आहे ती ह्या विषयाला धरून पण आहे आणि त्याच्याबरोबर आपली भारतीय हिस्ट्री पण येते की सातवाहन काळ येतो, दयान मौर्य काळ येतो, अशोकन काळ येतो किंवा हा रोमन काळ येतो. आणि बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे जो सॉलोमन राजा होता, जो इस्रायलचा राजा होता, तेव्हा यहुदिया म्हणायचे, जुडिया, तिथला तो राजा जो होता त्यांचा व्यापार भारताबरोबर किंवा दक्षिण भारताबरोबर होत होता. तो त्याच्या आधीपासून पण होता, 3500 वर्षापासून पेक्षा जास्त तो व्यापार भारताबरोबर होता. त्याचं महत्त्वाचं सापडलेलं एक काय म्हणायचं त्याला प्रूफ काय की 3500 वर्षापूर्वीचं जी मम्मी होती केलेली रामसेस II ची मम्मी, ती मम्मी 1880मध्ये जेव्हा त्या लोकांना सापडली आणि ती लोकेट झाली तर त्यांनी तेव्हा त्याचं जे सगळं जे परीक्षण केलं त्याच्या नाकामध्ये त्याला काळी मिरी भरलेली आढळली. काळी मिरी फक्त भारत किंवा श्रीलंकेमध्येच पिकते, इतरत्र कुठेही पिकली जात नाही. मसाल्याचे पदार्थ मोस्टली कसं इंडोनेशिया, भारत किंवा श्रीलंकेमध्येच पिकतात आजसुद्धा. तर
ती मिरी जेव्हा सापडली त्यावेळेस त्यांना असं जाणवलं की हा काहीतरी संबंध आहे, की मिरी इथून तिकडे गेली आणि तिकडून गोल्ड इकडे आलं त्याच्या बदल्यात किंवा पैसे आले. तर माझ्या लक्षात काही या गोष्टी आल्यानंतर मी या दृष्टीने थोडंसं रिसर्च टाईप चालू केलं. मग त्यासाठी मी लेहमधून पण फिरलो आणि मला माझ्या असं लक्षात आलं की आज जे भारतामध्ये जे आपण म्हणतो ना इस्रायली लोक आहेत, हे इस्रायली लोक साधारणतः 2500 वर्षापेक्षा जास्त काळापूर्वी भारतात आले. आणि ह्यांच्या ज्या लिहिल्याप्रमाणे बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे ते ज्या 10 इस्रायली वंश आहेत, 12 आहेत ॲक्च्युली, त्या 12मधले 10 वंशांना त्या काळी नबुकदनेस्सर राजाने त्रास दिला. म्हणजे आज जे हे वॉर चाललं ना इकडं, त्याच्याविषयी मी जास्त बोलणार नाही कारण माझा तो विषय नाही. पण त्या काळात जो छळ झाला 3000 वर्षापूर्वी, 2500 वर्षापूर्वी, त्यावेळेस हे लोक त्यांचा देश सोडून भारतामध्ये आले. आणि म्हणजे सगळ्या देशांमध्ये गेले, त्याच्यातले जे भारतात येऊ शकले ते भारतात आले. ह्याचं मोठं प्रूफ अजून एक आहे की अलिबागमध्ये, आता या भटकंतीमधलंच आहे सगळं. जेव्हा मी कोस्टलची भटकंती करत होतो तेव्हा आम्ही अलिबागमध्ये असं बघितलं की 2000 वर्षापूर्वीची एक स्मशानभूमी आहे त्यांची तिथे. आणि तिथे तसं बोर्ड लिहिलेलं आहे त्यांनी, तो आत्ता लिहिलेला आहे 50 वर्षापूर्वी, पण त्यांचे जे वंशज आहेत ते आज पण भारतात आहेत. आणि 1947 साली जेव्हा इस्रायल स्वतंत्र झाला, 48 साली, तेव्हा ही लोक जवळजवळ सर्वच, आता फक्त हाताच्या बोटावर मोजण्यासारखी लोक इथं आहेत, ती इथं राहिली. पण त्यांचं जे ती जी सिमेट्री आहे, कब्रस्तान आहे, ते आज पण इथे, त्याला जेरुसलेम गेट म्हणतात. कदाचित तुम्हाला ही गोष्ट माहीत असेल नसेल मला नाही माहिती. पण ह्या माझ्या भटकंतीमध्ये हे सुद्धा आलं की अरे ही लोक 2500 वर्षापासून इथं आहेत किंवा 2000 वर्षापासून इथे आहेत भारतामध्ये. आणि मग त्यांच्याशी थोडासा रिलेशन्स माझे आल्यानंतर मी कॅमेरा हां, तर मी त्या ॲक्च्युली केरळमधल्या पण सिनेमॉग्समध्ये पुष्कळ गेलो. ती लोक 2500 वर्षापूर्वी इथं आलेत व्यापाराच्या निमित्ताने. आणि पुण्यामध्ये पण आहेत. मग मी आंध्रमध्ये पण जाऊन त्या लोकांच्या एका वंशातल्या लोकांना भेटलो, त्यांचीसुद्धा हिस्ट्री आहे. मणिपूरमध्ये ह्यांचा एक वंश आहे जिथं आत्ता मी जाऊ शकलो नाही, पण मी आत्ता कदाचित जायचा प्रयत्न करेल. आणि श्रीनगरमध्ये यांचा एक वंशापैकी काही लोक आहेत की जे बेने इस्रायल आहेत, त्यांना इस्रायली लोक म्हणतात. पण आत्ता ते त्यांचा धर्म जे काळानुसार आत्ता बदललेला आहे. पण त्यांच्याशी पण मी बोललो की ते म्हणाले सर तुम्ही या, तुम्ही हे करताय तर तुम्ही आमच्याकडे या. आणि असं एक वदंत आहे किंवा अशी एक स्टोरी आहे की म्हणजे की आता ह्या रोमन ट्रेडच्या बरोबर भारतामध्ये एक त्यांचेच एक संत आले होते, येशू ख्रिस्तांचे थॉमस म्हणून, ते केरळमध्ये आले होते. तर ह्या गोष्टी मला त्या ह्याच्यामध्ये सापडल्या सगळ्या. तर मग ह्या गोष्टी आम्ही पाहत थोडंसं कसं आहे की तुम्ही जर एक माणूस म्हणून जर पाहिलं सगळ्या गोष्टींकडं, तर तुम्हाला मग तो समोरचा माणूस कोणत्या धर्माचा आहे किंवा कोणत्या जातीचा आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही. मी वैयक्तिक म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात आहे. म्हणजे जरी मिनिस्ट्री ऑफ डिफेन्समध्ये कामाला होतो, तर मी मेडिकल लाईनमध्ये होते. मी पुण्यातल्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम केलं. मी जेव्हा रुग्णाची तपासणी करतो तेव्हा माझ्यासमोर एक पुरुष किंवा एक स्त्री, म्हणजे तुम्ही काहीही तपासणी केली तर त्यांची ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, सायकोलॉजी ही तर तीच असते. म्हणजे अमुक जातीचा एक मनुष्य म्हणून त्याची ॲनाटॉमी, फिजिओलॉजी बदलत नाही, त्याचं रक्त बदलत नाही. त्याच्यामुळं मी आत्ता असं माझं एक व्ह्यू आहे की जे आहे ते सगळे समान आहेत. आणि ह्या दृष्टीने मी सगळीकडे जेव्हा जातो तेव्हा मला कुठेही अडकाटे आत्तापर्यंत तरी झाले नाही. म्हणजे भारतातली पहिली मस्जिद जी होती, चेरामंजुमा मस्जिद जी केरळमध्ये, तिथंसुद्धा आम्ही सांगितलं आम्ही असं आहे, तर ते म्हणलं ठीक आहे आप जाओ, कोई प्रॉब्लेम नाही. आणि म्हणजे आपण जर बोललो तर मग आपल्याला सगळीकडे प्रवेश मिळतो. मी पुष्कळशा सर्व धर्मस्थळांमध्ये मी गेलेलो आहे. आणि तिथे ती एक शक्ती आहे, त्याला आपण मानतो. अर्थात तो धार्मिक विषय पण माझा नाही आहे, पण या भटकंतीच्या निमित्ताने मी भारतातल्या सर्व म्हणजे अगदी कोणार्क म्हणा, पुरी म्हणा किंवा कामाख्या म्हणा किंवा सोमनाथ किंवा द्वारका, रामेश्वरम किंवा तिरुमला, ह्या सगळ्या ठिकाणच्यापर्यंत जाऊन आलो मी दारापर्यंत. मी आज जात नाही शक्यतो, कारण मी कसं आहे की काय आपला उद्देश काय आहे तो महत्त्वाचा असतो. एंट्री करताना तुमच्या मनात नाही भावून देवा मला पावा असं नको व्हायला.
मगाशी मी बोलल्याप्रमाणे मी जो ग्रीको रोमन ट्रेडचा अभ्यास करत होतो आणि त्या अनुषंगाने आम्ही बऱ्याचशा ठिकाणी जेव्हा भटकत असताना आम्ही केरळमध्ये पोचलो आणि अनपेक्षितपणे अक्षरशः आम्ही गेलो की जनरली आम्ही डायरेक्टरला भेटतो असं की तुमच्याकडं काय ग्रीको रोमन ट्रेडविषयी काही तुमच्याकडं उत्खनन केल्याचे काही पुरावे आहेत का, काही मटेरियल आहे का, काही कॉईन्स आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही माहिती करून घेतो. त्या डायरेक्टरना भेटलो आणि त्यांनी मला विचारलं की तुम्ही जर ग्रीको रोमन ट्रेड आणि भारतात आलेले जे 2-2.5 हजार वर्षापूर्वी आले जे ज्यू लोक आहेत त्यांचा तुम्ही अभ्यास करता, तर तुम्ही तोरा पाहिला आहे का? तोरा त्यांचा धर्मग्रंथ आहे ना. तर मी म्हणालो नाही पाहिला, पण माझ्याकडे एक आहे, मी तो नेहमी वाचतो म्हटलं, माझा आहे. तो म्हटले नाही नाही तुमने यहाँ का तोरा नाही देखा किंवा मी म्हटलं काय बघायचं त्याच्यात तो आणि हा. मग ते मला तिकडे घेऊन गेले जेव्हा, तर मी असं शॉक झालो ते बघून. कारण जेव्हा कागदाची निर्मिती झाली नव्हती त्याच्या आधी असे धर्मग्रंथ एकतर झाडाच्या सालींवरती लिहायचे, अदरवाईज जनावरांच्या कातडीवरती लिहायचे. तर त्यांच्याकडे जो धर्मग्रंथ जो तोरा होता तो साधारणतः 2000 वर्षापूर्वीपेक्षा जास्त असा आणि तो लिहिला होता मेंढीच्या कातडावरती. आणि ते नंतर अभ्यासांती लक्षात आलं की मेंढीचं कातडंसुद्धा ते कोशेर प्रकारचं असतं की ज्यांची कापण्याची पद्धत कशी असते ना, जूनची वेगळी, मुस्लिमांची वेगळी किंवा आपल्याकडची वेगळी, तसं त्या टाईपच्या मेंढीचा तो जी कातडीचं ते संस्करण करून ते जे बनवलं त्यांनी तो तोरा आणि त्याच्यावरती हिब्रू भाषेत त्यांनी तो धर्मग्रंथ तोरा म्हणजे 5 पुस्तकं आहेत यहुदी लोकांचे. तर तो धर्मग्रंथ पाहणं आणि 2000 वर्षापूर्वीचा तोरा आणि ते माझ्यासाठी आमच्यासाठी एक माझ्या अभ्यासाच्या दृष्टीने एक आम्हाला वेगळी संधी होती ती. आणि त्यांनीसुद्धा आम्हाला फोटो काढू दिले नाहीत तिथे, पण मी थोडासा डाव साधला असं म्हणायचं की आम्ही डायरेक्टरबरोबर बोलतो आहे, डायरेक्टर जर आम्हाला येऊन दाखवतो इथं आणि ते आम्हाला ते म्हणाले ठीक आहे थँक्यू म्हणालो. मी हिला म्हणालो त्यांची पाठ वळली पटकन इथे पटकन फोटो काढले आणि ते लोक असे म्हणाले की सर फोटो, अरे अभी तो मैं डायरेक्टर के साथ था आपके सामने, आणि आम्ही ते फोटो काढून घेतले त्यांच्याकडं. थोडंसं अशी थोडी चलाकी पण करायला लागते. हे जे मी थोडंसं रिसर्च करतोय, तर मी आंध्रमध्ये आम्ही एका ठिकाणी गेल्यानंतर मला लाल चंदनाचं लाकूड शोधायचं होतं. लाल चंदनाचं लाकूड हे फार रेअर आहे, म्हणजे तुम्ही रक्तचंदन म्हणता त्याला, पण ते डुप्लिकेट आहे जे आता पुष्पामध्ये दाखवत. हां बरोबर झालं. तुम्ही एक ॲक्च्युली तुम्ही चांगलं क्लू दिलं, माझ्या डोक्यात ते आलं नव्हतं. तर त्याला ॲक्च्युली खूप भाव आहे ॲक्च्युली, आणि ते पिकतं फक्त दक्षिण भारतामध्ये, आंध्र प्रदेशामध्ये, कारण तिथली जमिनीची जी पोत आहे ती वेगळी आहे. आता या रिसर्चच्या निमित्ताने मी सगळं त्याच्या आतमध्ये डीपमध्ये गेलो, पण ते लाकडं खरोखरीच बंदिस्त आहेत, खरोखरीच ते बंदोबस्तात आहेत, तिथं जाण्याची कोणालाही परवानगी नाही. आणि आम्ही ते ठिकाण शोधून तिथं आतमध्ये गेलो मी, आणि आतमध्ये आमची 4 ठिकाणी चौकशी केली त्यांनी की तुम्ही कोण, कशासाठी, काय आलं, तुमचा उद्देश काय. आणि त्यावेळेस मी रिटायर्ड झालो होतो, मला आय कार्ड मिळालं नव्हतं, पण मी एक सर्टिफिकेट घेतलं होतं की मी ह्या डिपार्टमेंटमधून रिटायर्ड झालो. त्याचा मला फायदा झाला. आणि ते रिस्ट्रिक्टेड एरियामधले ती लाकडं ज्याची किंमत साधारणतः 5 लाख रुपये किलो वगैरे असते. हां, आंतरराष्ट्रीय बाजारात, तस्करीच्या बाजारात जनरली ती आपल्याकडे 1 लाख रुपये 2 लाख रुपये मिळते, पण ती तिथे 5 ते 10 लाख रुपये प्रदेशामध्ये ती तस्करी होऊन जातात, म्हणून ती तशी असते, म्हणून त्याला बंदोबस्त पाहिजे. पण ती लाकडं आम्ही बघितली, त्याचे आम्ही फोटो काढले. ते जनरली कोणाला काढता येत नाही, कोणाला जाता येत नाही आणि कोणाला काढता येत नाही. पण त्यांनी मला सगळी माझी हिस्ट्री घेतली, तुम्ही कशासाठी बघताय, का बघताय, तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट दाखवा. मग सगळं माझा अभ्यास दाखवल्यानंतर ते म्हणलं ठीक आहे, इनको दिखाओ. ह्या सगळ्या प्रवासात फिरत असताना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे खर्च किंवा पैसा. याचं आर्थिक नियोजन तुम्ही कसं करता, किंवा साधारण एवढ्या ट्रिपला एवढं बजेट ठेवलं पाहिजे? नाही, 2 गोष्टी म्हणजे मी ॲक्च्युली तुम्ही प्रश्न विचारला चांगला आहे. मला पुष्कळ लोक विचारतात की तुम्ही जाता एवढा खर्च होतो, तर तुम्हाला कोणी स्पॉन्सर आहे का? तर मला कोणी स्पॉन्सर नाही आहे, मी माझेच पैसे वापरतो, अगदी 100% माझेच पैसे वापरतो. मला एक पैसा कोणाकडून घेतला नाही. मला कोणी लोकांनी सांगितलं की त्या कंपनीकडे जा, मग ते तुम्हाला स्पॉन्सर करतील, त्यांची ती ॲडव्हर्टायझिंग. मी म्हटलं मला तसं नाही पटवत. कसं आहे, माझं वैयक्तिक एक मत आहे की जर तुम्हाला भूक लागली आहे आणि तुम्हाला जर स्वतःच्या पैशाने जर जेवलात तर तुम्हाला ते पोट भरल्यासारखं वाटतं. मला जे करायचं ते माझ्याच वैयक्तिक याच्यावरती करायचं आहे, आणि माझे फार थोडेफार जे सेविंग्स आहेत त्याच्यातूनच मी हा खर्च करतो. तर असं काय हे नाही, पण खर्च बराच होतो. म्हणजे ज्यांना म्हणजे डिझेलचा खर्च जास्त होतो,
आणि राहण्याचा खर्च जास्त होतो. आणि ॲक्च्युली मी असं प्लॅन केलं होतं की बाहेर राहायचं, गाडीतच झोपायचं आणि बाकीचं उरकायचं. पण काही घटना अशा होतात देशामध्ये किंवा काही की लेडीजसाठी त्या सेफ नाही आहेत सुरक्षेच्या दृष्टीने. त्याच्यामुळं आम्ही जनरली हॉटेलमध्येच थांबतो. मग ते कितीही खराब असू दे किंवा कितीही चांगलं असू दे आणि ज्यावेळेस ते मिळेल त्या हॉटेलमध्ये आम्ही थांबतो. तुम्ही म्हटलं खर्चाचं नियोजन, तर हे असंच आहे की जे होईल ते होईल. त्याला लिमिट नाही आहे आणि कुठेही काटकसर पण नाही. सुरक्षित तर कुठं काटकसर नाही. तडजोड नाही. त्यामुळे आम्ही केरळमध्ये गेलो तर आम्हाला 500 रुपयात पण खूप छान हॉटेल मिळालं एसीवालं. आणि आम्ही मेघालयला गेलो. तिथली परिस्थिती ॲक्च्युली त्या दिवशी खराब होती. आम्ही जेव्हा गेलो तेव्हा इलेक्शन चालले होते तिथं. तो एक किस्सा सांगतो मी तुम्हाला. की ॲक्च्युली आम्ही अरुणाचलमध्ये जेव्हा चाललो होतो तेव्हा प्रचंड पाऊस होता. मी तुम्हाला सांगितलं प्रचंड पाऊस होता. नेटवर्क नव्हतं, माणसं दिसत नव्हती. रस्त्यात जी कामं चालली होती त्यांनी इतका प्रचंड चिखल, राडा आणि असे 1-1.5-2 फुटातून पण गाड्या चालल्या होत्या. आणि माझं नशीब खूप चांगलं आहे की मी आत्तापर्यंत जिथं मला अडचण आली तिथं मला एक माणूस भेटतो. त्या माणसाला मी देवदूत म्हणतो. हां, त्या माणसाला मी देवदूत म्हणतो. आम्ही त्याचं नाव ठेवलं की देवदूत. आणि आम्हाला आत्तापर्यंत जिथं अडचण आहे, माझ्या अंगावर काटा पण येतो, कारण खरं सांगतोय मी, खोटं नाही सांगत. तर आम्हाला तो देवदूत भेटतो. तर आम्ही असा विचार करत होतो, अरे एवढं पाणी साठलं, पुढं जायचं कसं? गेलो आणि वाहून जर खाली दरीत गेलो, चुकून खड्डा असेल तर, म्हणून आम्ही असं थांबलो. तर मागून एक सुमो आली मागून. ते आम्हाला क्रॉस करून पुढे गेली, पाण्यातून निघून गेली. म्हणजे तो आम्हाला गाईड झाला ना. त्याच्यामुळं मग मी पण त्याच्या मागे गाडी घेतली आणि आम्ही गेलो पुढे. आणि मग थोडं पुढं जरा बरा रस्ता आल्यानंतर आम्ही थोडंसं म्हटलं थोडं रिलॅक्स हवं, म्हणून आम्ही असं थांबलो होतो आणि फोटो काढले, जरा आळोके पिळोके दिले अंगाला. आणि असं गाडीकडे लक्ष केलं. अरे म्हटलं नंबर प्लेट कुठे यायची? नंबर प्लेट काय, कारण ती उपसून निघते ना अशी पाण्यातून गेल्यानंतर अशी तर ती उपसून गेली ती नंबर प्लेट. आणि मग तरी आम्ही एक कागदावर लिहिलं मी तिथं गेल्यानंतर. आणि मग तसंच फिरलो मी बॉर्डरला. अर्थात तिथं आम्हाला कोणी अडवलं नाही. आम्ही सीमेवरच्या सैनिकांना भेटायला आम्हाला खूप आनंद झाला. हां. आणि असे यंग मुलं आहेत, छान हँडसम, असे तगडे एकदम. कोणी शीख आहेत काय आहेत. हां, फक्त येतात पुढं. क्या है सर, कहाँ जा रहे सर आप? मग त्यांना सांगितलं, आमच्याकडे बघतात. महत्त्वाचं एक त्याच्यात गंमत सांगतो मी त्या मेघालयाच्या आधी, की जनरली तिकडं थंडी होती म्हणून मी असं एक कापड तोंडाला बांधलं होतं. एक डोक्यावरून टोपी होती आणि सर्व असं दाखलं जातं. ते लोक असे दरडावून पुढे येतात. लोक कुठं चाललात तुम्ही, कशासाठी चाललात बघू. मी फक्त हे खाली केलं आणि ते काढलं की ते मध्ये ठीक आहे जॉब. म्हणजे पांढरे केस आहेत त्याचाही फायदा होतो, रंगवत नाही त्याचाही फायदा होतो. आणि आम्ही इथून आपला चितळ्यांचा खाऊ घेऊन जातो. 20-20 पाकिटं घेऊन जातो आम्ही जर अशा ठिकाणी गेलो असेल तर. कारण बॉर्डरवरती सैनिक असतात, त्यांना भेटायला आनंद वाटतो. तिथं फोटो नाही काढू शकत आपण, पण त्यांना खाऊ दिल्यानंतर त्यांना घरचे माणसं भेटल्यासारखा आनंद होतो. आणि आम्हाला पण असं वाटतं की अरे आपले भारत मातेचे मुलं आहेत हे म्हणून. मग त्यांना पण तसं खूप चांगलं वाटलं तिथं. तर आम्ही ते करतो. आणि मग तुम्हाला सांगितलं की आम्ही अरुणाचलवरून जेव्हा आम्ही तिथं थांबलो आणि मग आम्ही निघालो इकडे, तर आम्ही मेघालयाला आलो तेव्हा इलेक्शनचं काहीतरी चाललं होतं आणि प्रत्येक गाडीचं चेकिंग होत होतं. आणि मला अशी भीती होती की आम्हाला पण थांबणार, कारण एक तर गाडीला नंबर नाही आहे. पण एकाच ठिकाणी थांबवलं त्यांनी. मग बाजूला घेतलं मला, या बाहेर म्हटले. मी गेलो बाहेर. आपल्याला भीतीचं कारण तसं काय नाही, पण त्यांनी चौकशी केली, गाडीचा नंबर नाही, फलाना नाही. म्हटलं सर मागे, आणि हा नंबर मला पुण्यात गेल्यानंतरच मिळेल. आणि मग जो मी म्हटलं आपके बडे साहेब कौन से, तर म्हणे ते तिकडे थांबलेत. मग मी त्यांच्याकडे गेलो. म्हटलं जय हिंद मेजर, असं आहे. म्हटलं गाडी का नंबर नाही, मैं इंडिया घूम रहा हूं. म्हटलं ये मेरा आय कार्ड आहे. त्यांनी म्हटलं अरे जाने तो. तर ह्या गोष्टी होतात. आणि तिकडे ॲक्च्युली मेघालयाला नॉर्थ ईस्टर्न असल्यामुळं, म्हणजे पूर्वोत्तर राज्य आहेत ते. एक गोष्ट लक्षात आम्ही ठेवली नव्हती की इथे अंधार लवकर होतं. त्यामुळं 4 वाजल्यानंतर जो अंधार झाला आणि 5-5:30ला तर अंधार भुडूक झाला अगदी. आणि आम्हाला जायचं होतं ते अजून 100 किलोमीटर लांब होतं. दाखवत होतं 2-2.5 तास, पण आम्ही गेलो नाही, ते फार उत्तम झालं. कधी कधी आपण म्हणतो ना की आपलं इन्स्टिंक्ट असतं, आपण आपल्याला जे वाटतं, आणि मला असं पुष्कळ वेळा वाटतं आणि मग मी तसंच करतो, माझ्या मनाचं कौल मी ऐकतो. असं पुष्कळ वेळा झालं या प्रवासामध्ये किंवा दुसऱ्या प्रवासामध्ये की आम्ही ती गोष्ट नाही केली म्हणून आम्ही सेफ राहिलो. आणि आम्हाला दुसऱ्या दिवशी उजेडात दिसलं की इथं येणं किती डेंजर होतं. जिथं दिवसाच वर्दळ कमी आहे, जिथं दिवसाच
10,000 फूट तरी खाली खोल दरी आहे. जिथं रस्ता खराब आहे तिथं पोचायला आम्ही नाही गेलो, तिथं आम्ही ते फार बरं झालं. आणि मग आम्हाला एक ते मिळालं तिथे, की त्याची फार कॉस्टली होतं ते ₹8,000 वगैरे एका नाईटचे. पण ठीक आहे, हा विचार करायचा नाही. कारण माझी मुलं नेहमी म्हणतात, की सेफ्टी फर्स्ट. मनी इज नॉट युअर प्रायोरिटी. त्याच्यामुळं आम्ही मग तिथेही थांबला. तुम्ही म्हटला, की नियोजन कसं करता? तर कुठं 500चं होतं, कुठं 7,000चं होतं. पण आम्ही ते ट्रॅव्हलचा एक्सपेन्स आम्ही कट करतच करतो. कारण आपण फार लँडलॉर्ड नाही आहे किंवा आपल्याला असं जाऊन दे पैसा असं कुठं नाही होत. सगळ्यात महागडं हॉटेल कुठलं होतं? आणि किती तेच लोकांचं? मेघालयमध्ये ₹7,000चं ते आणि बाकीचं ते धरून सगळं ₹8,000 ते फॉर वन नाईट ओन्ली. आणि सगळ्यात स्वस्त? केरळमध्ये ₹500 अतिउत्तम. ह्या प्रवासामध्ये तुम्ही लेह लडाखबद्दल खूप चांगले तुमचे अनुभव आहेत, अविस्मरणीय म्हणू शकतो. तर त्याबद्दल जरा सांगा. लेह लडाख तर ॲक्च्युली म्हणजे आपण म्हणतो की तो स्वर्गच आहे तसा म्हणायला गेला तर. पण उजाड स्वर्ग आहे तो. कारण तिकडं झाडझुडूप नाही, काय नाही. पण जी ब्युटी आहे तशीसुद्धा ती अतिशय उत्तम. आता तुम्ही गेला असाल कदाचित, तुम्हालाही त्या गोष्टी माहिती आहेत. पण मला मी असं ठरवलं की मी जिथे जाईन ती मी फक्त बोलेरोने जाईल. मी बाय रोडच जाईल. कुठेही जाईल, अख्ख्या भारतात कुठं जाईल तर मी बाय रोड जाणार. भले मी 4 दिवस आधी निघेल, जाईल, पोहोचेल. तर आम्ही ठरवलं होतं की आता केरळची ही टूर झालेली आहे वॅगनरनी आणि आता आम्हाला लेह लडाखला जायचं सेकंड टूर म्हणून. केरळची टूर इझी होती म्हणून आम्ही पहिली केली आणि लेह लडाखची म्हटलं आता ठीक आहे जायला पाहिजे. मग गाडीचा मेंटेनन्स फक्त बघितलं जाऊन, ते म्हणाले की काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही आरामशीर जाऊ शकता, तसं काय नाही. मला ती चालवायचा अनुभव नव्हता कारण घेऊन 2च महिने झाले होते. पण मग आम्ही मनालीपर्यंत पोहोचलो. 4 दिवस लागले कारण 2,000 किलोमीटर आहे पुणे ते मनाली. कारण मध्ये आम्ही पानिपत वगैरे असं बघत सगळं गेलो आम्ही. ते बॅटलफील्ड बघितलं आपलं पानिपतचं जे युद्ध समरभूमी आहे. तिचं पण सांगतो की ते 15 किलोमीटर पुढं गेल्यानंतर मला जाणवलं का रे ती मागे राहिली म्हणून. पण म्हटलं नाही, तिथं जायचं, तिथली माती कपाळाला लावायची, तरच पुढं जायचं. नाही तर आपल्या मराठी असण्याला काय अर्थ नाही म्हटलं. भले तो इतिहास जो आहे तो. मग आम्ही तसं गेलो तिथे आणि मग जेव्हा आम्ही मनालीला पोचलो, तर मनालीला हॉल्ट होता आमचा 2 किंवा 3 दिवस. पण इकडं मुलांचा विचार चालला होता की आई-वडील गेलेले आहेत. ते एकतर तिकडे कधी गेले नाहीत आणि स्वतःची गाडी घेऊन ते अजिबात गेले नाहीत. तर माझा मुलगा ॲक्च्युली मग चंदीगडला आला. चंदीगडहून मनालीला आला तो. विमानाने आला तो. मग तिकडे आला तो. त्या प्रवासात तेवढाच एक आम्हाला होता की तो आमच्याबरोबर होता. त्याचा फायदा असा आम्हाला झाला की जिस्पाला आम्ही पोचलो जेव्हा मनालीवरून जिस्पाला पोचलो आम्ही. अल्टिट्यूड सिकनेस काय आहे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही अनुभवला असेलच. तर सकाळी जेव्हा जिस्पाला एक तर प्रचंड भयानक थंडी होती. एक तर नदी होती बाजूला, टेंटचा स्टे होता, सगळ्या वाऱ्याने फडफड करत होतं रात्रभर. आणि मग जेव्हा सकाळी मी बाजूला आलो, मी म्हटलं जरा नदीकडे जाऊन थोडं दगड वगैरे. मी प्रत्येक स्टेटमधले दगड आणलेत, हे पण सांगतो त्या निमित्तानं. आम्ही एकदा दगड आणायला खाली गेलो. हां, दोन्ही पण माती आणि दगड दोन्ही आणतो मी. तर मी ते दगड आणायला खाली गेलो तर माझं असं झोक केला खाली आणि मी असं पडल्यासारखं झालं मला. मी म्हटलं असं काय झालं असेल. तर माझे मित्र आहेत एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर, तिथपर्यंत फोन चालत होता. मी त्यांना फोन लावला. मला म्हटले दादा तुम्हाला ना अल्टिट्यूड सिकनेस होतो आहे म्हणे, काळजी घ्या. मग ते सांगितलं त्यांनी कसं काय, कारण ते एव्हरेस्टवर गेलेला माणूस आहे, तर त्यांनी हे केलं. मग तसं आम्ही मग तिथून पुढे निघालो. तर आम्हाला जायचं होतं लेहमध्ये. तर गाटा लूप्स येतात मध्ये, मला वाटतं दारछाच्या नंतर काय गाटा लूप्स माहिती आहे ना, गाटा लूप्सला गेला तुम्ही? तर गाटा लूप्स असं आहे की तुम्ही मनालीला असता तर साधारणतः एक 6,000 ते 8,000 फीट उंचीवर आहे. आणि जर तुम्ही पांगला पोचता तर साधारणतः ते 15,000 फूट आहे. 15,000-15,500 फूटवरती. आणि ॲक्च्युली स्टेप घेत जायचं असतं. पण माझी सवय अशी आहे की मी कोणाला शक्यतो विचारत नाही, कसं जाऊ, कुठून जाऊ, मला काय त्रास होईल का, रस्ता कुठला आहे. मी गुगल मॅप लावतो आणि जिथं असेल तिथं मी घुसतो. हां, फक्त आहे की आपण बघतो की बाबा खराब रस्ता आहे तर मग जात नाही, मग आपण अल्टरनेटिव्ह शोधतो. पण मी आत्तापर्यंत जे काही ग्रुप्सवरती लोक विचारतात ना की पुणे ते गोवा कसं जाऊ, फलाना कसं जाऊ, मी नाही कोणाला कधी आत्तापर्यंत विचारलं, कोणता रस्ता अजिबात नाही विचारलं. माझी सवय आहे की म्हणजे मी कोकणात फिरलो की हा रस्ता चालला नाही, चालेल शेवटपर्यंत जायचं, काय नाही करायचं, शेवटपर्यंत जायचं. तसं तर आम्ही गाटा लूप्समध्ये गेलो आणि गाटा लूप्स म्हणजे 21 वळणांचा एक अवघड घाट आहे तो. तुम्ही कधी भविष्यामध्ये जा तिकडे. तर वरच्या एक 2-3 वळणं राहिलेलं असताना तिकडे एक ट्रक पलटी झाला होता
आणि तो काढायचं काम चालू होतं ना. मग त्याच्यामुळं आम्ही त्या अल्टिट्यूडला जाऊन तिथं आम्हाला थांबावंच लागलं. तो ट्रक काढायला जवळजवळ 3 तास लागले आणि 3 तास आम्ही त्या अल्टिट्यूडवरती कमी ऑक्सिजनमध्ये आम्ही सगळेजण उभे होतो. बाकीचे लोकल लोक असतील त्यांना त्रास नसेल झाला, पण तो मला त्रास जाणवायला लागला की अरे आपल्याला श्वास घेता येत नाही, गळा दाबल्यावर कसं वाटतं नाही का. आणि मग आम्ही पांगमध्ये जेव्हा पोचलो तिथून 3 तासाच्या त्या डिलेनंतर, माझा प्लॅन डायरेक्टली लेह पोचायचा, इथे थांबायचंच नव्हतं. पण पांगमध्ये आम्ही जेव्हा पोचलो तेव्हा आम्ही बघितलं की आमच्या हातापायाची जे नखं निळे पडले होते. त्याला सायनोस म्हणतो आम्ही. माझी बायको पण नर्स आहे, ती म्हणाली तुम्हाला त्रास होतोय बरं का काहीतरी. आणि मग नाकातून रक्त यायला लागलं माझ्या. आणि मग ते सिव्हिअर आहे ना ॲक्च्युली ते. पण आमच्याकडे ऑक्सिजन सिलेंडर होतं. तुम्ही म्हटले मग अशी तयारी काय करून जाता, तर आम्ही ऑक्सिजन सिलेंडर पण अशा ठिकाणी घेऊन जातो. तर त्याच्याने आम्ही सर्वाईव्ह झालो थोडंसं. पण ज्यावेळेस आम्ही जेवायला गेलो तिथे, त्या बाईने माझ्याकडे बघितलं असं की तिने जाणवलं, कारण त्यांना ते ट्रेनिंग दिली आहे तिथल्या लोकांना. तर ते पर्यटकांना ओळखतात की ह्यांना काय त्रास होतो. मी जेवत नाही बघितल्यानंतर ती म्हटली, ती बोलली ठीक आहे. मला ती फक्त माझ्याकडे बघत होती. मी तिला म्हटलं नहाने के लिए गरम पाणी मिलेगा क्या? ती एवढंच म्हटली असे थोडे रागाने, मरना है क्या? कारण अशा ठिकाणी आंघोळ पण नाही करत असं त्यांना माहिती आहे. हां. मग मी म्हणालो तिला दुसऱ्या दिवशी सकाळी की हम लोग एक दिन और रुकेंगे यहाँ पे, कारण आम्हाला त्रास होते. ती म्हटली अभी नाश्ता किया है ना, अभी यहाँ से निकलो, अभी यहाँ रुकना नहीं है, हो गए दिन हो गए बोले. मग मी दुसऱ्या बाईला विचारलं असं का बोलली मला ती. बोले नहीं, यहाँ पे रुकना खतरनाक है आपके लिए, आपको इस चीज़ का आदत नहीं है. तर त्या दिवशी रात्री म्हणजे अर्धी रात्र आम्हाला, तर मला झोपच नाही आली. तिथं एक तर 12 वाजता लाईट घालवतात, 7 ते 12 लाईट. आणि ते अस्वस्थपणामुळं मला झोप नाही आली. आणि तिथं जर नेटवर्क असतं तर मी माझ्या मोठ्या मुलाला फोन करून सांगितलं असतं की आमच्या डेड बॉडीज इथून घेऊन जा. इतकं ते भयानक झाली ती आमची परिस्थिती. आणि म्हणजे उलटी येते का दुसरं काय होतं आहे हे मी सांगू शकत नव्हतं. इतकं मला ते झालं होतं आम्हाला. आणि रात्रभर मी जिथे टॉयलेट होतं त्याच्या टॉयलेटच्या भिंतीला मी असं करून असं उकडवा असं पायावर बसलो होतो की रात्र कधी सरेल आणि आम्ही इथून कधी निघू. कारण रात्रीचा तिकडं प्रवास करणंसुद्धा धोक्याचं आहे. गाडी जर तुमची खाली गेली ना तर एक तर कोणाला कळणार नाही, आणि जरी कळलं तर तुमच्या फक्त बॉडीचं देतील बाहेर, सगळं सामान ते लोक घेऊन जातात. तर त्याच्यामुळे आम्ही रात्री नाही ती रिस्क नाही घेतली. पण आमची त्या दिवशीची हालत अशी होती की आज बहुतेक इथं आपलं शेवट होतं. म्हणजे हे आता मी बोलतोय असं, पण त्यावेळेस काय परिस्थिती झाली आमची आम्हालाच माहिती आहे. आणि मग तिथून आम्ही जेव्हा दुसऱ्या दिवशी, तरी आम्ही थोडं डेअरिंग केलं, काय मेडिसिन्स घेतले माझ्याकडं, ते ORS वगैरे घेतलं, ऑक्सिजन सिलेंडर होताच आमचा. आणि मग आम्ही तिथून लेहला पोचल्यानंतर परत 10,000 फुटावर गेलो आम्ही. मग त्यावेळेस थोडंसं रिलॅक्स झालं. अर्थात तो माझा त्रास गेला नाही, कारण तुम्हाला अशा ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला डोकं दुखायला लागतं पहिली गोष्ट, तुम्हाला उलट्या व्हायला लागतात, तुमची खाण्यावरची इच्छा जाते, काय चाललंय तुम्हाला ते कळत नाही. आणि असं असतं की तुम्ही जेव्हा लेह लडाखमधून चालवता अशा अल्टिट्यूडवरून, त्यावेळेस तुम्ही एक ऑक्सिजन तुमच्या डोक्याला कमी मिळाल्यामुळं तुम्ही बधीर होऊन जाता. तुम्ही सरळ चाललाय ना तर तुम्ही सरळच जाता, वळण जरी आलं ना तर तुम्ही वळत नाही, तुम्ही सरळ जाता, मग तुमचा अपघात होतो. असे कित्येक अपघात मी तिथे बघितले. पण मी हिला नेहमी सांगत होतो की मी एक तर गाडी हळू चालवतो, तू माझ्याकडे लक्ष ठेव, मी जर बोललो नाही तर मला असं तू टच कर, असं टच कर, म्हणजे मी जागा आहे का नाही हे तू कन्फर्म कर. त्याच्यामुळे ते काम पण केलं तिने. ॲक्च्युली तो खतरनाक अनुभव होता इथं, म्हणजे मी असं तुम्हाला सांगू शकत नाही. मग आणि मी त्याच्यानंतर मग एक 3 दिवस आम्ही लोकल लेहमध्येच का फिरलो, कारण अल्टिट्यूडची थोडीशी सवय होईल आणि हा त्रास कमी होईल. अर्थात तो झाला नाही. आणि मग चौथ्या दिवशी आम्ही परत गेलो की आता नुब्रापर्यंत जायचं म्हणून आम्ही निघालो. तिथे खारदुंगलाच्या वरती पोचलो आम्ही, पण पॉईंटपर्यंत नाही जाऊ शकलो आम्ही, कारण खूप स्नोईंग झालं तिथं आणि गाडी घसरायला लागली. आणि तो एक दुसरा एक खतरनाक अनुभव असा होता की इथं साधारणतः ते आता खारदुंगला म्हणजे जवळजवळ 17,500-18,000 फीट वरती येते. एकेकाळचा तो हायेस्ट मोटरेबल रोड ऑफ द वर्ल्ड. आणि 2-3 किलोमीटर अलीकडे माझी गाडी घसरायला लागली. एक तर आपल्याला माहीत नाही कसं गाडी चालवायची, आपण काय स्नो चेन घेऊन जात नाही, किंवा असं होईल त्या दिवसांमध्ये ते पण म्हटले नाही ये तो ऑड टाईम का बर्फ आहे. आणि मग तिथं अडकल्यानंतर ती गाडी घसरायला लागली. नशिबाने ती उजवीकडे घसरली आणि ती कठड्याकडे ह्याच्याकडे गेली. जर ती डावीकडे घसरली असते तर आम्हाला माहीत नाही काय झालं असतं. पण तिथं माझ्या मनाने कच खाल्ली की म्हटलं नाही आमना काम नाही.
मग आम्ही तिथून रिटर्न आलो. मग 2-3 दिवसांनी जेव्हा मग ते बर्फ गेलं, जायला परवानगी मिळाली, मग आम्ही नुब्रापर्यंत गेलो आणि पँगॉन्गला. हां, माघार घेणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला कळलं पाहिजे की आता पाऊल हे आपण म्हणतो ना वेडं साहस, ते नाही करायचं. वय कोणतं पण असू दे तुमचं, नाही करायचं. जर तुम्हाला नाही जमत ना, तर नाही करायचं. तुम्ही नेक्स्ट टाईम, देअर इज ऑल्वेज नेक्स्ट टाईम. तुम्ही जाऊ शकता बरं. आता माझं त्याच्यामुळं मी तुरतुक आणि ते थांगला जाऊ नाही शकलो, कारण मला तो त्रास होत होता. आणि तिथून 125 किलोमीटरच तुरतुक आणि थांग, जे भारताचे त्या साईडचे जे पहिले गाव आहे, तिथे नाही जाऊ शकलो मी, कारण पहिलं जीव महत्त्वाचा. मग आम्ही इथे परत आलो इकडे. तर मी जाईन परत. मी पुन्हा जाईन. तर असा तुम्ही जो निर्णय घेतला मागे येण्याचा, तर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना असा कोणता सल्ला द्याल की अशा मोठ्या ज्या सहली करतात त्यांना? पहिली गोष्ट तुमच्याकडं करेज पाहिजे, म्हणजे मी तर म्हणतो. कारण मी फार मोठा धाडसी मनुष्य किंवा धीट आहे असं नाही. मी सुद्धा घाबरतो. मला सुद्धा 2-3 वेळेला असं झालं की मी इथं कशाला मारायला आलो. अरुणाचलला तर दोन लेडीज मला म्हटलंय, आप दोनों ही आए, क्यों आए? कारण तो एकंदरीत पडणारा पाऊस, आणि आम्ही त्यांच्या दरवाजावर जाऊन वाजवलं की यहाँ पे कुछ रहने के लिए बंदोबस्त है क्या, हमको वालंग जाना है आगे. एरवी तुम्ही गेलात तर कदाचित वातावरण चांगलं असेल तर तुम्हाला वाटणार पण नाही की आम्ही काहीतरी असं वेगळं सांगितलं. पण नेमकं त्याच दिवसात तो पाऊस पडत होता ना, त्याच्यामुळं ते वातावरण फार खराब झालं. तर तुम्हाला जायचं असेल तर थोडी हिंमत तर लागतेच. तुमच्या मनाने कच खाऊन नाही चालणार की शिवाय तुम्हाला एकांतसुद्धा अंगावर येतो. जसे म्हणजे आपल्याला मॉबची भीती वाटते, तशी तुम्हाला एकांताची सुद्धा भीती वाटते. एकांताची भीती जास्त वाटते. म्हणजे तिथं काहीच नसतं, तिथं चोरी करायला कोण येत नसतं, तिथं कोणी भूत येत नसतं. पण आपल्याला ती कशाची अनामिक भीती वाटते मला माहीत नाही. ती मला 2-3 वेळा वाटली. की अनामिक भीती आपण म्हणतो ना, पण ते आहे ते. तर त्या गोष्टीतून थोडंसं तरुण गेलं तर तुम्ही, शिवाय घाई गडबड नाही करायची. ड्राईव्ह कूल. काय गडबड घाई करायची नाही. थांबायचं, विचार करायचा. आणि ड्रायव्हिंग करताना सुद्धा रॅश ड्रायव्हिंग नाही. कोणाला जायचं पुढं तर जाईल, तू मोठ्या बापाचा, जा तू पुढं, आम्हाला काय प्रॉब्लेम नाही. आणि हे सुदैवाने मी आता म्हणजे 2 वर्षामध्ये फक्त टूर्समध्ये, फक्त या टूर्सवर, कारण मी जनरली सिटीमध्ये किंवा छोट्या टूरला वॅगनारच वापरतो. तरी त्या गाडीवरती माझं 50,000 किलोमीटर झालं. हां. आणि गेल्या 6 महिन्यात तर मी मोठी टूर केली नाही, कारण सर्जरी झाली म्हणून. पण तुम्ही कूल चालवा, काय तुम्हाला त्रास होणार नाही. आणि बाकीची गाडीची कंडिशन जर ठीक असेल तर तुम्हाला ती भीती वाटायचीही कारण नाही. शिवाय तुम्ही म्हटलात की काय काळजी घेतात, तर 2-3 गोष्टी आहेत की जेव्हा तुम्ही कुठली पण गाडी खरेदी करता, तर रोड साईड असिस्टन्स म्हणून नावाचं एक त्यांचं हां, ते आहे. तर ते रोड साईड असिस्टन्स तुम्ही घ्या. अर्थात त्याला पण सुद्धा लिमिट्स आहेत, कारण ते जर 500 किलोमीटर लांबचं सर्व्हिस सेंटर असेल तर ते येणार नाही आहेत. पण सिटीमध्ये काही झालं तर एक थोडासा आपल्याला सपोर्ट असावा, म्हणून ते असणं गरजेचं आहे. तुमचे इन्शुरन्स सगळे पूर्ण पाहिजेत. माझे आहेत, गाडीचे आहेत, आमच्या दोघांचे आहेत. हेल्थ इन्शुरन्स असलेलं महत्त्वाचं आहे. त्याच्यात ॲक्सिडेंटल इन्शुरन्सची पण कव्हरेज आहे, आम्ही घेतो ते, एक्स्ट्रा आहे, घेतो ते. आणि बाकी तसं तर काय नाही. बाकी मेडिसिन्स वगैरे ठेवतो, पेन किलर्स ठेवतो, इंजेक्शन्स ठेवतो. आणि विशेष म्हणजे इंजेक्शन द्यायला माझी बायको बरोबर आहे, कारण ती नर्स आहे. त्यामुळं ते अडचण आम्हाला नसते. म्हणजे इंजेक्शन द्यायची थोडी प्रॅक्टिस आपल्याला करायला. नाही, असं तुम्हाला म्हणता येईल, गरज पडू नये ॲक्च्युली. पण कसं आहे की मी असं तुम्हाला म्हणता येईल की मी भित्रा मनुष्य आहे. जरी मी म्हणालो तुम्हाला की मी फार धाडस दाखवून तिकडे जातो, पण मला भीती वाटते की मला ताप आला तर, मला असं झालं तर, म्हणून मी औषधं घेऊन जातो. पण त्याच्यामध्ये सुद्धा एक आपलंच हे असतं की आपलाच फायदा आहे की आपण ते घेऊन जायचं, कारण तिकडं कुठे मिळेल याची तुम्हाला काय खात्री नाही. किंवा तर तसं सुदैवाने आजपर्यंत तसं काही झालं नाही. ह्या संपूर्ण प्रवासात बऱ्याच ठिकाणी तुम्ही फिरला असाल, पण अशी खरोखरच कोणती चांगली ठिकाणं आहेत की जिथं गेलंच पाहिजे किंवा खूप सुंदर आहेत, आत्तापर्यंत बरेच पर्यटक तिकडे जात नाहीत? असे आहेत ठिकाणं. जनरली कसं आहे, म्हणजे मी मगाशी बोललो की टुरिस्ट आहे तर ते फॉल्समध्ये जातील किंवा केव्समध्ये जातील किंवा काही गोष्टी जे रुटीनमध्ये जातात तिकडे जातील. पण ह्या प्रवासात आम्ही जेव्हा दक्षिण भारतात आम्ही गेलो, तेव्हा कोल्ली हिल्स म्हणून एक जागा आहे.
कर्नाटकमध्ये कोल्ली हिल्स म्हणून एक जागा आहे. त्या कोल्ली हिल्सचं वैशिष्ट्य असं आहे की तळापासून म्हणजे सपाटीपासून टॉपपर्यंत त्याची उंची साधारणतः 4,500 फूटपर्यंत वाढते. हां, म्हणजे एका डोंगरासारखीच आहे, आपल्या एखाद्या किल्ल्यासारखीच. आणि त्याचा जो घाट आहे तो 70 हेअरपिन बेंडचा घाट आहे. साधारणतः एक 45-50 किलोमीटरचा घाट आहे आणि 70 वळणं आहेत त्याला. हेअरपिन. हां, हेअरपिन वळणं आहेत. म्हणजे वरून जर तुम्ही कधी त्याचा ड्रोननी किंवा जर तो फोटो बघितला कधी कोल्ली हिल्सचा घाट म्हणून, तर मला त्या ठिकाणी ॲक्च्युली जायची फार इच्छा होती की ह्या घाटातून आपल्याला जायचं. अर्थात माझ्याकडे ड्रोन नाही आहे, पण त्या घाटातून प्रवास करायची इच्छा होती माझी. तर तो पण घाट असा म्हणजे त्याला ॲक्च्युली मृत्यूचा घाट म्हणायचे पूर्वी, घाट ऑफ डेथ म्हणून. कारण तेवढा तो कदाचित धोकादायक असेल. आता एवढा धोकादायक नाही वाटला आम्हाला, पण लोनलीनेस आहे आणि कर्नाटकचे जंगल आहे. कर्नाटकचं जंगल म्हणजे थोडंसं घनदाटच असतं. पण त्या वळणावरती प्रत्येक वळणावरती नंबर्स टाकलेत त्यांनी 1 ते 70. हां, मग आम्ही त्या 70 वळणापर्यंत गेलो, मध्ये पण गेलो. पण तो प्रवास जो होता आमचा 70 वळणांचा तो अतिशय छान झाला. आणि मग वरती गेल्यानंतर आम्ही कोल्ली हिल्सच्या जे त्यांचं जे पॉईंट होते त्यांचा तो काय म्हणतात थंड हवेचं ठिकाण आहे, तिकडं आम्ही चुकून चाललो होतो त्या साईडला. कारण ते गुगल मॅप वगैरे सगळं बंद झालं माझं. आणि मग लोकांना विचारलं तर म्हणजे कोणाला काय कळेना, कारण आम्हाला तिथून पॉंडिचेरीला जायचं होतं. मग आम्ही फक्त एवढंच विचारायचं, अण्णा पॉंडिचेरी बस. आणि त्यांच्या टोनमध्येच आम्ही विचारायचं. कारण मी विचारायचो ना, दादा पॉंडिचेरी जाणं आहे. ते म्हणायचे, मग मी त्यांना त्यांच्या टोनमध्ये विचारलं, अण्णा पांडिचेरी असं म्हणालं की मग त्यांनी आम्हाला सांगितलं इकडं जा तिकडं जा. कारण हा लँग्वेजचा प्रॉब्लेम आहे. आणि त्याच लोकांबरोबर ते सगळे असे जरा वयस्कर लोक होते माझ्या एवढेच, असे जस्ट रिलॅक्समध्ये बसले होते. आम्ही गेलो, त्यांना काही खाऊ दिला. काय नाही, भाषा येत नाही पण आम्ही गप्पा मारल्या. भाषा येत नाही पण आम्ही म्हणजे बिना आवाजाचा संवाद साधला आणि एक 10 मिनटं त्यांच्याबरोबर घालवली. त्यांना पण म्हणजे त्यांनी पण विचारलं असं की तुम्ही ड्रायव्हिंग करत आलात का? कारण तिकडं आम्ही ॲक्च्युली तिकडून तुम्ही गेलात ना तर तुम्हाला कळेल की किती घनदाट जंगल आहे. आणि मग काही प्राणी दिसले आम्हाला त्याच्यातून. आणि हाच अनुभव आम्हाला कर्नाटकमध्ये हासन जिल्ह्यामध्ये तिथं मंकनहळ्ळी रिच पॉईंट आहे. तर ते ठिकाण असं आहे की त्या ठिकाणाविषयी तर फार कमी लोकांना माहिती आहे. डोंगराची जी 2 डोंगर असे जमल्यानंतर जी अशी ती रांग तयार होते डोंगराची, उजवीकडं पडणारं पाणी बंगालच्या उपसागराला मिळतं आणि डावीकडनं पडणारं पावसाचं पाणी अरबी समुद्राला मिळतं. आणि त्या जागेचं नाव त्यांनी रिच पॉईंट केले, रिच RIDG रिच. तर त्याचं नाव आहे मंकनहळ्ळी रिच पॉईंट. हा पॉईंट साधारणतः 200 वर्षापूर्वी काही ब्रिटिश अधिकाऱ्यांनी शोधला आणि तिथं त्यांनी ते दगड लावला आहे त्याचा. पण तो कोणी शोधला आहे त्याच्या नावं ते अस्पष्ट झाल्यामुळे तिकडच्या गॅझेटमध्ये पण मी प्रयत्न केला की अधिकाऱ्यांच्या नावं मला कळतील तर बरं होईल, पण नाही कळाले मला. तर तुम्ही कधी त्या घाटातून गेलात, त्या घाटाचं नाव बिस्ले घाट. तर बिस्ले घाटातून जाताना सुद्धा हा एक भयानक अनुभव होता. कारण जनरली त्या घाटामध्ये कोणी नाही. आपला सिंहगडचा घाट तरी मोठा म्हणायचा, असा तो घाट होता. आणि त्या गावाच्या अलीकडे करकला बरं आठवते मला, करकला म्हणून एक गाव होतं. तर 5 वाजले जरा पाऊस वगैरे आला तर आम्ही विचार केला की नाही, ते 100 किलोमीटर दाखवते तर आपण नाही जायचं, कारण असं होईल. आणि आम्ही नाही, मी म्हटलं ना मगाशी की मला काही जाणवतं तर मी जात नाही. तर दुसऱ्या दिवशी मला असं जाणवलं की आपण काल रात्री इथं आलो नाही, हे फार बरं झालं. कारण दिवसात जिथं कोणी जात नाही. कारण मी स्थानिक लोकांना विचारलं की आमको बिस्ले घाट से वो मंकनहळ्ळी जाना है, तर खाली गावातला माणूस म्हणतो आमको मालूम नहीं. म्हणजे तो म्हटला, मैं इधर 40 साल से रह रहा हूँ, मेरा उम्र इतना है, मैं इधर 40 साल से रहता, पण मैं कधी गया नाही उधर. जनरली लोक जातात तिकडं, म्हणजे वहिवाट आहे, तसं काही नाही की वहिवाट नाही आहे, पण कमी लोक जातात. तर तिथं जाणंसुद्धा हा एक वेगळा अनुभव होता. आणि मग तिथून आम्ही कूर्गला गेलो. कूर्गवरून आम्ही मग तिथून कन्नूरला निघालो केरळमध्ये. आणि मग केरळवरून आम्ही परत आमची ती टूर पुढं चालू केली. कारण जनरली कसं केरळला आम्ही 4-5 वेळा गेल्यामुळं आम्ही थोडा रस्ता अवॉइड करून म्हटलं कर्नाटकातून असं एक चक्कर मारून तिकडे जावं म्हणून. या सगळ्या प्रवासात गाडीसोबत असा कोणता किस्सा झालाय का
की गाडीने दगाफटका दिला किंवा काय हम्म. नॅचरल याच्यामध्ये? नाही अजून तरी नाही. एक पॉईंट झाला, पण तो ॲक्च्युली बिहारमध्ये झाला. बिहारमध्ये आमचा ॲक्च्युली 3 दिवस मुक्काम होता. आणि मी तुम्हाला मगाशी बोललो की आम्ही बिहारमध्ये जे बघितलं ते म्हणजे दशरथ माझींनी केलेलं, स्वतः 22 वर्ष त्यांनी तो डोंगर फोडला. त्याचा किस्सा असा आहे की त्याची वाईफ आजारी पडली आणि तिला दवाखान्यात न्यायचं होतं. तर त्यावेळेस त्या गावाला 70 किलोमीटरचा वळसा घालून तालुक्याच्या गावी दवाखान्यात न्यावं लागायचं. का तर मध्ये हा डोंगर आडवा होता म्हणून. तर मग त्याची मिसेस तर मरण पावली ती. पण त्याच्या मनाने घेतलं की हा जर डोंगर जर फोडला कोणी तर हा फक्त 20 किलोमीटरचा अंतर राहतो. मग त्यांनी तो एका छिन्नी हातोडीने तो डोंगर फोडायला चालू केलं, दशरथ माझी. आणि त्यांनी 22 वर्ष सलग एकट्याने तो डोंगर फोडून काढला. अर्थात त्याचं श्रेय नंतर त्यांनी सरकारने किंवा प्रशासनाने घेतलं की आम्ही याला मदत केली म्हणून. हां, मग त्याला अर्थात ते मग काय दिलं नाही त्यांनी नंतर, किंवा त्यांनी उलटं त्याच्यावर आरोप केले की हा दगड चोरतो म्हणून इथून खनन, म्हणजे काय गौण खनिज उत्पादन. हां, पण त्यांनी ते जिद्दीने पूर्ण केलं. आज ते त्या रस्त्याचा वापर गावकरी करतात. आम्ही त्या रस्त्यावर जाताना आम्हाला एक असं वेगळ्या प्रकारची स्फूर्ती वाटत होती की एकटा माणूस काय करू शकतो, एका माणसाने जर मनावर घेतलं तर काय करू शकतो, हे आम्हाला तिथं गेल्यावर कळलं. तर त्याच्यानंतर आम्ही ते बोधगयाला वगैरे गेलो. बोधगयाचं मंदिर, ॲक्च्युली मी कुठल्या मंदिरात जाणं शक्यतो टाळतो. पण मला एका माझ्या मित्राने सांगितलं की तू तिकडं चाललास तर माझ्यासाठी काय मूर्ती घेऊन ये म्हणून. तर मी त्याच्यासाठी घ्यायला गेलो. तर म्हटलं इथपर्यंत आलो तर आतमध्ये जाऊ आपण. त्याची जी गंमत सांगतो की तिथं फोटो काढायला आतमध्ये बंदी आहे, मोबाईल न्यायला बंदी आहे. पण तिथं बोर्ड होता, कॅमेरा असेल तर तुम्हाला अलाउड आहे. 100 रुपयाचे तिकीट आहे आणि मला इतका आनंद झाला ना की कोणाकडेच कॅमेरा नाही, कोणाकडेच मोबाईल नाही, फोटो कोणीच काढत नाही आणि मी एकटाच फोटो काढतो. मी मनसोक्त 1.5 तास 2 तास आतमध्ये फिरून फिरून सगळे फोटो काढले. आतमध्ये ते बुद्ध मूर्तीचे फोटो काढले. खूप छान वाटलं मला ते. ॲक्च्युली तो एक माझ्यासाठी एक वेगळा अनुभव होता. कारण होऊन गेलेल्या ज्या हस्ती आहेत, आपण त्याला म्हणतो की मोठे महात्मा लोक, त्यांचं अस्तित्व या पृथ्वीवर होतं. आणि ते तिथं गेल्यानंतर आपल्याला जाणवतं. तिथं मी एक अर्धा तास बसून पण राहिलो की ते बोधी वृक्षाखाली ज्यांना जिथं ते एनलाइटमेंट ज्ञान प्राप्त झालं, ते पिंपळ वृक्ष पण तिथे आहे. तर मला कळालं की एक बाई आली, पटकन त्यांनी पान उचललं आणि तिने असं भक्तिभावाने ते असं लावलं. तर मला विचार आला बहुतेक हे पानं गोळा करतात पडले. तर मी पण बसून राहिलं, एखादं पान पळलं मी घेऊन जाईल. पण माझ्या नशिबात ते नव्हतं. पण तिथं पुष्कळ देशांच्या मॉनेस्ट्रीज आहेत तिथे. ज्या देशांमध्ये बुद्ध धर्म आहे त्या देशांच्या मॉनेस्ट्रीत बोधगयामध्ये त्यातल्या बऱ्याचशा बघितल्या आम्ही. पण तिथली शिस्त, रहदारीची शिस्त, गर्दी, लोक अतिशय म्हणजे मला आवडली नाहीत ती लोक. पण वाव आहे ते, पण आपण नाही करू शकत त्या काही गोष्टी. पण तो एक अविस्मरणीय अनुभव होता आमचा. आम्ही माझ्या फॅक्टरीचंच एक तिथं हॉस्टेल आहे, तिथं आम्ही राहिलो होतो. 8च्या सुमारा असेल. आणि बिहारमध्ये कसं झालं ते की असे मोठे 2 पदरी रस्ते, इकडून 2 पदरी, इकडून 2 पदरी, यायला 4 पदरी रस्ता. पण गाव आलं की तो रस्ता असा एकदम छोटासा होऊन जातो. का आता म्हणे की ह्या लोकांचे घरं तोडून आम्ही रस्ता जर केला तर आमचे मतं जातील म्हणून. तर त्या रस्त्यातून जाताना समोरून एक टेम्पो आला, मी थोडी बोलेरो बाजूला दाबली, तर ते गुरं बांधतात ते लोखंडी खिट्ट्या असतात माझ्या, ते टायरला लागले आणि ते टायर फुटलं. 8 वाजले होते. आणि आता ते गाडीत वजन, रात्रीचे 8 वाजलेले. आणि पण मी बघितलं ते काढलं जॅक वगैरे. म्हटलं नाही, पहिला हवा भरायचा प्रयत्न केला, नाही म्हटलं टायर फुटले. मग ते काढलं आम्ही ते सगळं करून. आणि लोक आमच्याकडे असं बघत होते संशयाने, की त्यांना असं वाटत होतं की आम्ही कोणीतरी गुंड आहेत आणि लुटायसाठी गाडी थांबलो आहे. आणि आम्हाला असं वाटत होतं की ते लोक येतात, ते बहुतेक आपल्याला लुटणार. पण सुदैवाने तसं काय झाले नाही. आम्हाला कोणीही मदत केली नाही, विचारलं सुद्धा नाही, की कारण ती भीती आहे ना, तुम्हाला पण आहे ना आम्हाला पण आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही ते बघितलं की आता मला टायर तर फुटले, तर मला ते टायर तर घ्यायला पाहिजे. तर त्या एरियात सगळे बोलेरो पिकअपचे दुकानं होते टायरचे. त्यामुळे आम्हाला तिथून पाटण्याला 100 किलोमीटर टायर घेण्यासाठी जावं लागलं. आणि त्याच्यामध्ये जायला आम्हाला 100 किलोमीटर जायला 4 तास, 100 किलोमीटर यायला 4 तास. मग आम्ही 1 दिवसाचा एक्स्ट्रा हॉल्ट केला तिकडे. म्हणजे हा एक असा अनुभव होता की पण त्याच्या व्यतिरिक्त दुसरा बोलेरोने त्रास दिला नाही किंवा आम्हालाही कुठला त्रास झाला नाही.
आपण म्हणतो सुदैव म्हणायचं आमचं. तर तुम्ही भारत उभा आढावा फिरला, त्याच्यानंतर आपण कोस्टल तुम्ही फिरला, तर त्याचे काय अनुभव आहेत का? पहिली गोष्ट की मी सर्च केल्यानंतर मला असं दिसतच नाही की कोणी फिरलंय म्हणून. पण आम्ही असा विचार केला की आता उभा आडवा तर झालेला आहे, तर आपण एक कोस्टलची पण एक ट्रिप करू. कारण काही लोकांनी केलेली आहे ती ट्रिप, असं माझ्या ऐकण्यात आहे. फेसबुकवरून पण दिसतं. पण ते लोकं कदाचित ते 2-2 किंवा 3-3 लोकं जातात. आणि ते 2-2, 3-3 लोकं आलटून-पालटून गाडी चालवतात. आणि मी एकटाच गाडी चालवतो. मी अजून कोणाला म्हणजे माझी गाडी कोणीच ह्या प्रवासात कोणी चालवली नाही. पण माझी एक इच्छा होती की ह्या जर 2 ट्रिप झाल्यात आमच्या उभा भारत आणि आडवा भारत, तर आपल्याला कोस्टल पण केली पाहिजे. तर आम्ही इथून गेलो. मग इथून सुरतवरून हाजिरा म्हणून एक बंदरगाह आहे. तिथून आम्ही रो फेरीमधून घोघा म्हणून एक शिप आहे, तिथं उतरलो. जेट्टी आहे ती. तिथून दीव, द्वारका, सोमनाथ, ओखा असं करून आम्ही गेलो. कारण आम्हाला असं वाटलं होतं की आडव्या भारताचा तो शेवट आहे ओखा. ते एक गोष्ट मध्येच सांगतो तुम्हाला. पण ओखाला गेल्यानं आम्हाला वाटलं की आता 4ही टोकं कंप्लीट झाले. नाव इट इज ओके. कारण तिथून आम्हाला परत कोस्टलला खाली यायचं होतं ना. तर मुलांनी सांगितलं दुसऱ्या दिवशी आम्ही पुण्याला निघायला की नाही म्हणे, ते अंतर जर चेक केलं तर हा पॉईंट नाही आहे आडव्या भारताचा, पश्चिमेचा हा पॉईंट नाही आहे तो. हा पॉईंट वरती आहे, अजून 150 किलोमीटर लांब आहे. तर मग आम्ही विचार केला की परत यायचं का, कारण 1500 किलोमीटर परत पुण्यापासून जायपर्यंत. म्हटलं नाही, आत्ता म्हणजे आत्ताच, कारण परत येणं होत नाही. मग आम्ही त्या 150 किलोमीटर लांब गेलो परत. ते सुद्धा सीमेवरचं गाव आहे. तिकडंसुद्धा आपल्या पोलिसांची चौक्या आहेत आणि सॉरी आर्मीच्या चौक्या आहेत सॉरी. आणि त्या गावातसुद्धा 4 ते 5 किलोमीटर जायला अक्षरशः धूळ भरलेला रस्ता होता. ती बोलेरो होती म्हणूनच ती सर्वाईव्ह करून पुढं घेऊ शकलो आम्ही. आणि टोटली लोनलीनेस आहे तिकडं. त्या शेवटच्या पॉईंटला एक त्यांचे विदर्भी लोकांचं एक देवस्थान आहे तिथं. आणि मग तिथं गेल्यानंतर आम्ही तिथल्या सोल्जर्सना भेटलो थोडंसं. आणि तो एक म्हणजे ॲक्च्युली तिथंसुद्धा थोडा भीतीदायकच प्रकार होता. कारण ह्या लोकांची वस्ती जी होती ती थोडा वेगळ्या लोकांची वस्ती आहे. आणि ते लोक सगळे संशयाने बघतात आपल्याकडं की हे कशासाठी आले तिथं. त्यांना वाटतं की वेगळा काही सर्वे करायला. कारण मी सांगितलं की सांगतो की मी जाताना असे आर्मीवाल्यांसारखे केस कापून जातो. कारण त्याचा पण इफेक्ट होता. जयंत मेजर म्हटलं की ते म्हणतात की थोडंसं असं आहे. आणि मग तिथून आम्ही परत रिटर्न घरी आलो. काही दिवस थांबलो आणि मग ती कोस्टल लाईनला आम्ही गेलो. म्हणजे गुजरातला गेलो, मग कन्याकुमारीला गेलो, धनुष्यकोडीला गेलो आणि तिथून तो प्रवास आम्ही वेस्ट बेंगालपर्यंत गेलो. आणि वेस्ट बेंगालला जनरली लोक कोस्टल एंड करतात. दिघा म्हणून एक बीच आहे, दिघा बीचला एंड करतात. पण मला असं दिसलं की तिथून पुढं 200 किलोमीटर अजून एक बीच आहे जिथं जनरली कोणी जात नाही. त्याचं नाव आहे बखाली. त्या बखाली बीचला आपण जायचं म्हटलं तर दिघाला आम्ही गेलो, पण तिथं काय थांबलो नाही. पण आम्ही तिथून गेलो बखालीला. तर बखालीला गेल्यानंतर तिथं अलीकडे 100 किलोमीटर एक बाजार आहे मोठा. आणि तिथं 8-10 रस्ते ते डायमंड हार्बर पोर्ट आहे तिथं, डायमंड हार्बर पोर्ट. तर त्या पोर्टवरती जायला 8-10 रस्ते आहेत. आणि ती गुगल मावशी आम्हाला ती नुसती फिरवत होती, इकडून जा, नाही परत युटर्न करा, मग इकडून जा, परत युटर्न करा. म्हणून मी परत आलो. मग मी बाकीच्या गोष्टी सगळ्या माहीत करून घेतल्या. आणि मग दुसऱ्या दिवशी परत आम्ही बखालीला गेलो. बखालीला गेल्यानंतर ॲक्च्युली ते तिथून सुंदरबनची सुरुवात होती. सुंदरबन म्हणजे वेस्ट बेंगालचे. मला आज सांगायला असा आनंद वाटतं की म्हणजे आईवडिलांचं स्थान आपल्या जीवनात फार मोठं आहे. माझे वडील तर नुकतेच गेले होते काही 1 महिन्यांपूर्वी आणि आई त्याच्या आधी गेली होती. पण आम्ही हा उभा भारत, हा आडवा भारत आणि कोस्टल भारत टूर जेव्हा आम्ही पूर्ण केली, सुदैवाने, अगदी सुदैवाने त्या दिवशी माझ्या आईचा जन्मदिवस होता, 18 नोव्हेंबर. आणि मला म्हणजे आता सांगताना सुद्धा मला की हे आनंद वाटतो की मग मी माझ्या आईचं नाव त्या बीचवर लिहिलं, आई म्हणून. तिथं रडलो थोडासा. आणि तिला हा सगळा आमचा जो पराक्रम आहे ह्या वयामधला तो तिला अर्पण केला आम्ही. आणि मग तिथून आम्हाला परत यायला ॲक्च्युली परत 3-4 दिवस लागले आम्हाला परत यायला. कारण 2000 किलोमीटरच्या पेक्षा जास्त कलकत्ता इथून. कलकत्ताही आम्ही फिरलो, पुष्कळसे ठिकाणं बघितले की जे म्हणजे त्याच्यात म्हणजे अगदी सांगण्यासारखं
कलकत्ता तर फिरलो, बाकी फिरलो, रसगुल्ले खाल्ले, मोठे मोठे 1-1 किलोचे रसगुल्ले होते तिथे, ते सुद्धा आम्ही घेतले. पण विशेष म्हणजे आम्ही कटकमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस माझं दैवत आहे. मी सर्वांना मानतो, पण त्याच्यामध्ये मी नेताजी सुभाषचंद्र बोसांना मी सगळ्यात मोठा देशभक्त माझ्या दृष्टीने मानतो. 2 कारणं आहेत त्याच्यासाठी, की त्यांची मुलगी जी आहे अनिता बोस, त्यांच्या सेंटनरी जी जन्मशताब्दी वर्ष होते त्यावेळी ती मुंबईत आली होती आणि माझे एक नातेवाईक आहे ते फॉरवर्ड ब्लॉकचे तेव्हाचे ते प्रेसिडेंट होते आणि नेताजी सुभाषचंद्र बोस मेमोरियल ट्रस्ट मुंबईचे ते अध्यक्ष आहेत होते, म्हणजे आता ते गेले. पण त्यांच्या घरी अनिता बोस कायम यायच्या. अनिता बोस ही त्यांची मुलगी आहे, कदाचित खूप लोकांना माहीत नसेल किंवा माहीत असेल. तर त्या बाईंना मी स्वतः भेटलो आणि आपण ज्यांना कॅप्टन लक्ष्मी म्हणतो, की आझाद हिंद फौजेची जी महिला सैनिकांची जे कमांडर होत्या त्या कॅप्टन लक्ष्मी सेहगल ह्यांना पण मी भेटलो. मग त्यांच्या हस्ते मला एक स्मरण एक फ्रेम पण देण्यात आली. तर ही हिस्ट्री तर आहेच आणि नेताजींना मी पहिल्यापासून मानतो, पण मी ती नेताजी भवनला गेलो होतो. या सगळ्या गोष्टी आठवून अक्षरशः मी तिथे रडत होतो. कारण असा ग्रेट माणूस, असा ग्रेट सेनानी आपल्याला भेटू शकत नाही, असा आपल्याकडं कोणीही नाही की इतका जो खरा आहे. मग त्यांची ती गाडी बघितली, वॉन्डरर गाडी, आणि ह्या गोष्टी सगळ्या बघितल्या की म्हणजे आपला देशाभिमान पण जागृत होता. म्हणजे त्यांच्या ड्रेससमोर उभं राहूनच मी सॅल्यूट केला तिथे. तर ह्या गोष्टी, आणि मग नंतर आम्ही साधारणतः 3-4 दिवसांनी मग पुण्यामध्ये आलो. तर मला हे सांगायचं होतं की म्हणजे आईवडिलांचे ऋण आणि ते 18 नोव्हेंबरच्या दिवशी झालेली आमची तिथे कंप्लीट झालेली आमची टूर, ही माझ्यासाठी आमचा एक आनंदाचा ठेवा आहे. खूप भावपूर्ण अनुभव तुमचे या प्रवासातले. सगळा प्रवास ठीक आहे, आता झालं उभा वाढत कोस्टल झालं, पुढे काय कोणतं नियोजन आहे? पुढं ॲक्च्युली माझं नियोजन आहे. म्हणजे आता मी जानेवारीमध्ये तुम्ही मला बोलला होतात ना की 12, मी म्हटलं मी त्यावेळेस मी कदाचित गुजरातमध्ये असेल. कारण गुजरातमध्ये आम्ही काही साईट्स बघणार आहे, काही फॉसिल्सचे म्युझियम बघणार आहे, फॉसिल्स कुठं सापडतात ते आम्ही बघणार आहे. जमलं तर आम्ही आणणार आहे ते. तिथून तनोटपर्यंत जाणार आम्ही राजस्थानमध्ये, म्हणजे आपली शेवटचं गाव आहे ते, आणि बॉर्डर आहे, आपले सैनिक आहेत. आणि ॲक्च्युली माझा प्लॅन असा आहे, ॲक्च्युली मी तो कोणाला डिस्क्लोज केला नाही आणि इथं केला तर, आणि माझ्या आधी जरी कोणी गेलं तरी मला त्याच्यात काय वाईट वाटणार नाही. मला असं कोणाचा आकच नाही आहे की माझ्या आधी कोणी पूर्ण केला. पण त्या गोष्टीची सुद्धा मी इथे येऊन तुम्हाला माहिती देईन असं मला वाटतं. पण ती गोष्ट पूर्ण झाल्यानंतर, आणि हा प्रवास साधारणतः 9 ते 10,000 किलोमीटरचा होऊ शकतो. मग तो एक तर मी एका ब्रेकमध्ये कळेल, अदरवाईज मी 2 ब्रेकमध्ये, कारण MP मध्ये आल्यानंतर परत मी घरी येऊ शकतो. मग MPला जाऊन परत मी तिकडे जाईन. पुन्हा बोलेरो, पुन्हा बोलेरो, पुन्हा मिसेस बरोबर, आणि पुन्हा तीच राईड, आणि मी पुन्हा जाईन. ह्याच नोटवरती आपण ह्या पॉडकास्टचा थांबूया. परत आम्ही सरांना बोलवूच ह्या भटकंती दरम्यान. धन्यवाद सर, तुम्ही आलात, आम्हाला खूप आनंद झाला. बरंच शिकायला मिळालं की रोड ट्रिप कशा असाव्यात, कशा प्लॅन केल्या जातात, काय अनुभव असतात, काय शिकायला मिळतं वेगवेगळे, कधी कधी भावपूर्ण अनुभव आपल्यासोबत जोडले जातात. तर हाच ह्या पॉडकास्टचा उद्देश आहे. तर उन्हाळ भटकंतीकडनं एक छोटंसं गिफ्ट आहे, हे तुम्ही आनंदाने स्वीकारा. खरं तर आम्हाला समजत नाही की गिफ्ट काय घ्यावं, कारण तर हे भावार्थ म्हणून जे मराठी पुस्तकांसाठी वाहिलेलं एक दालन आहे, जे फक्त मराठी पुस्तकांसाठीच आहे. तर ह्या सर्व खजिन्यात तुम्हाला जी कुठली पुस्तकं हवेत ती सगळी जमा करा, तर ते आमच्याकडून वेगळी गिफ्ट असेल. ह्या नोटवरती आपण थांबूया. आणि आजचा जो संपूर्ण पॉडकास्ट आहे, आता आपण जे अनुभव मांडले, तर त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? पहिली गोष्ट तर मी म्हणजे अगदी कबूल करतो की मी आयुष्यात एवढं कधी बोललो नाही, आणि मला माझ्या प्रवासासंबंधी एवढं कोणी विचारलं पण नाही, आणि मी सगळंच सांगितलं असं पण नाही. कारण मला जे आठवलं किंवा तुम्ही जे विचारलं तेवढंच मला सांगता आलं. अर्थात प्रवास खूप मोठा, म्हणजे आमची कोस्टल टूरचं 42 दिवसांची झाली, पण सांगायला मर्यादा असतात. परंतु ती सांगायची संधी तुम्ही मला दिली तिथं, म्हणून देवा सरांचे आभार मानतो. आणि तुमची जी टीम आहे, कॅमेरा टीम, आणि जे कोणी असतील सहकारी, त्यांची उन्हाळ भटकंती या टीमचे मी आभार मानतो. मला इथं संधी दिलीस, खूप आनंद वाटला. आणि माझी भटकंती उन्हाळच आहे, ती उन्हाळच असावी आणि उन्हाळ राहू द्यावी अशी आयुष्याच्या सदिच्छा तुम्हीच मला द्या. थँक्यू.